कीर्तनचांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभा प्राप्त स्थळी. कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातला अभंग असून यातून तुकोबाराय नामचिंतनाचं महत्त्व सांगतात. नामचिंतनाचं महत्त्व सांगत असताना गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन तिन्ही कीर्तनच आहेत. पण त्यातीलही तुकोबाराय म्हणतात जगत उद्धाराकरता, जगत कल्याणाकरता, मनुष्य देहाचा उद्धार होण्याकरता सर्व सोपं असलेलं साधन ह्या कलियुगामध्ये जर कोणतं असेल तर नामचिंतन आहे. आणि त्या नामचिंतनाचं महात्म्य सांगत असताना त्यांनी जगापुढं मांडत असताना स्वतः आधी अनुभवलं त्याचं काय प्रेम आहे, त्याचं काय सुख आहे. त्या नामचिंतनाचं उपभोग भोगत असताना, त्याचा प्रेम भोगत असताना पूर्णपणे स्वतः त्याचा अनुभव घेतला. तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका म्हणे चाकोनी सांगे मजा अनुभव आहे अंगी, अनुभव आले अंगा ते तसे. असं नाही की बाबा काकतनं काढलं आणि बाजारात मांडलं. हा, आपलं म्हणणं ठासून सांगायचं असं तुकोबारायचं म्हणणं नव्हतं. काही लोकांना सवय असते आपलं तेच खरं. तसं तुकोबाराय म्हणतात मी आधी अनुभवलं बरं. हां, एखाद्याला साखरच माहिती नाही कधी खायची आणि त्याला विचारलं साखर कशी लागते हो भाऊसाहेब, सांगू शकाल का? सांगत नाही. मग त्याला काय मूठ 2 मूठ त्याच्या ऐपतीप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे, भोजनाप्रमाणे नाही का. एखादा दुर्वासा असतो 60 खंडे खाणारा, एखाद्याला पोतभर द्यावं लागेल साखर नाही का. आता साखरेची चव त्याच्याकडनं घ्यायची म्हणल्यानंतर त्याला पाहिजे तेवढी साखर दिली पाहिजे. मग त्याला साखर दिल्यानंतर, साखर खाऊ घातल्यानंतर मग त्याला जर विचारलं का हो भाऊसाहेब साखर कशी रे, वा वा गोड आहे हो म्हणतो. कधी म्हणतो ज्यावेळेस साखरेची चव त्यांनी घेतल्यानंतर तो सांगतो. तोपर्यंत त्याला साखरेची चव माहीत नसते. तुकोबाराय म्हणतात मी घेतलं अनुभव. त्या नामचिंतनाचा काय अधिकार आहे, त्या नामचिंतनाचं काय प्रेम आहे, त्याची काय गुढी आहे हे आम्ही घेतलेली आहे. पण देवा तुला कळायची नाही बरं. हां, कारण नामचिंतनाची जी गुढे तुकोबाराय म्हणतात ती सर्वसामान्याला तर नाहीच नाही. सर्वसामान्य मनुष्य असतो, त्या सर्वसामान्य मनुष्याला त्या नामचिंतनाचा अधिकारही कळत नाही, गुढी कळत नाही. कारण 3 प्रकारचे जन आपण पाहतो. एखादा असतो कापरासारखा, दुसरा गौरी असते ते गौरीसारखा असतो, आणि तिसरा असतो जन त्यातला शेणासारखा. कापरासारखे जे असतात त्यांना जास्त सांगायची गरज नाही. कापुराची वाती उजळल्या ज्योती, लगेच एका शब्दामध्ये शाण्याला शब्दाचा मार म्हणल्याप्रमाणे उद्धाराकरता अमुक अमुक साधन करावं लागेल, कर म्हणलं की तो करायला लागतो. एखादा जरा थोडासा अडाणी असतो, गौरी पेटवल्यानंतर लगेच पेट घेत नाही, धुपून 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 पेट घेते. त्याप्रमाणे काही लोक असतात. तुकोबाराय म्हणतात त्यांच्याकरताही काय केलं असतं, पण जे अतिशयनच आहेत. हा, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरी देवा, अशी काही जणांची बुद्धी असते. त्यांना किती जरी सांगितलं, त्या शेणावर पेट्रोल जरी घातलं, रॉकेल जरी घातलं, डिझेल जरी वाटलं, शेण पेटतं का हो कधी? शेण पेटत. असे काही असतात. पण तुकोबाराय म्हणतात त्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य असणारे लोक, त्यांना तर नामचिंतनाचा अधिकार नाहीच नाही कळणार. त्याच्यापेक्षाही थोडे वरचे असणारे, शिकलेले असणारे, सवरणारे असणारे, ज्यांनी आत्ताच्या काळात एकेका अक्षरावर संतांच्या PhD करायला लागलेत. PhD, एकेका अक्षरावर PhD चालू आहे. त्यांनाही त्याचा अधिकार कळला नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्याही पुढं चला, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारे नवे नवे. तुकोबाराय म्हणतात ज्याचं नामचिंतन आहे त्यालाही माहिती नाही. तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतात, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे. कुमुदिनी म्हणजे कमळ, त्या कमळामध्ये पराग असतो, तर पराग सेवना करता तो भुंगा येतो. मग भुंग्याला विचारावं लागेल का कमळाला विचारावं लागेल त्या परागाची गोडी? कमळाला विचारलं तर ते कमळ सांगू शकणार नाही, पण भुंग्याला जर विचारलं तर भुंगा जरूर सांगू शकतो. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, मातेच्या स्तनामध्ये, पण मातेला जर विचारलं सांग त्या दुधाची काय गोडी आहे, तिला सांगता येणार नाही. तिचा जो बालक आहे तो सेवन करणार आहे दूध, त्याला विचारल्यानंतर मग त्या दुधाची गोडी कळून चुकती. शिंपल्यामध्ये मोती असतो, तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही का. शिंपल्यामध्ये मोती आहे, पण त्या मोत्याची किंमत कोणाला कळते हो? हा, खरंच बायकोवर प्रेम असावं नाही का,
त्या नवऱ्याने नथ करून आणावी मोत्याची आणि नथ करून आणल्यानंतर मग ते सारखं, आता इकडच्या भागात नथ कमी आहे पण ते सारखं सारखं हातून दाखवायचं, करून दाखवायचं. त्या नथ घालणारीला तिची किंमत कळते. गळ्यामध्ये कंठा असतो मोत्याचा, त्याला त्याची किंमत कळते. हातामध्ये एखादी अंगठी असावी, त्याला मोत्याची किंमत कळते. त्याला विचारल्यानंतर तो मोत्याची किंमत सांगू शकतो. पण तुकोबाराय म्हणतात देवाला देवा तसं त्याप्रमाणे तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम खजाना, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा त्या नामचिंतनाची गोडी, त्या नामचिंतनाचा अधिकार तुला कळणार नाही बरं द्या. हा तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. का? अरे त्या नामचिंतनाकरता, त्याची गोडी प्राप्त करण्याकरता, त्याचं प्रेमसुख प्राप्त करण्याकरता या देहाला जन्माला यावं लागतं, वैष्णवांच्या घरी जन्माला यावं लागतं. मग तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुकोबाराय म्हणतात जन्माला यावं लागतं, जन्म घ्यावा लागतो. सोपं आहे गाव जन्म घेणे लागे, पण तेवढं सोपं नाही. गर्भवासाचं दुःख भोगून त्या जन्माला यायचं इतकंही सोपं नाही आहे महा. पण तुकोबाराय म्हणतात त्याला जन्माला यावं लागतं. कुठे यावं लागतं? म्हसोबाच्या घरी नाही महाराज. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा या हरिदासाचे घरी, मज उपजवा जन्मांतरी. वैष्णवांच्या घरी जन्म घ्यावा लागतो आणि वैष्णवांच्या घरी जन्म घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात त्या नामचिंतनाचं सेवन करण्याकरता, त्या नामचिंतनाचं प्रेम प्राप्त करण्याकरता यावं लागतं. आणि ते नामचिंतन आम्ही घेतलं, तुकोबारांना ते साधलं. त्याचं कारण त्यांनी अनुष्ठान केलं, त्याची तपश्चर्या केली त्या नामचिंतनाची. एका युगामध्ये नाही, अनेक युगामध्ये. तुकोबाराय म्हणतात जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या अवताराबरोबर आम्ही स्वतः येऊन
जे जे झाले अवतार तुका त्यासी बरोबर तुकोबाराय म्हणतात जेवढे अवतार भगवंताचे झाले त्या अवताराबरोबर आम्ही येतो. देव कशा करता अवतार घेतो? देव हा भक्तांचं रक्षण करण्याकरता, तृष्टांचा नाश करण्याकरता, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे धर्म रक्षावया अवतार गेसी आपुल्या पाळेसी भक्तजना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. नाही का, भगवान हा धर्माचा ऱ्हास व्हायला लागला, धर्म लोपत चालला की धर्म लोपत चालला की त्या ठिकाणी भगवान अवतार घेतो, दृष्टांचा नाश करतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेच केलं. आम्ही धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताच्या बरोबर अवतार घेतला आणि अवतार घेऊन आम्ही त्या धर्माचं रक्षण करत होतो बरं का. हां, तुकोबाराय म्हणतात धर्मरक्षावयासाठी करणे आटी आमासी. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आटी करावी लागली, यावं लागलं, अट्टास करावा लागला. आणि त्या धर्माचं रक्षण, कुठल्या धर्माचं रक्षण? तुमच्या आमच्याकरता धर्म आहेत, आपण पाहतो ते धर्म वेगळे, वैष्णवांचे धर्म वेगळे. तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्ही जे पाहतो ते धर्म, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, शीख धर्म आहे, आपण पाहतो ते धर्म आहेत, हे धर्मच आहेत. त्या धर्मामध्ये हिंदू धर्म म्हणले की मंदिरं स्थापन करायचे, मंदिरं बांधायचे, मूर्ती स्थापना करायची, कीर्तन भजन जागरण दिंडी उत्सव वारी हे जे उत्सव करून त्या धर्माचं रक्षण करून त्या ठिकाणी आपण पाहतो. मुस्लिम धर्म म्हणले की आपण मंदिर म्हणतो ते मस्जिद म्हणतात, त्या मशिदीत जायचं, त्या ठिकाणी तो काही पवित्र कोनाडा असतो, त्या कोनाड्यासमोर गुडघ्यावर बसायचं, काही त्यांचा असेल तो नमाज पाडायचा, पुकार करायचा, त्या धर्माप्रमाणे वागत राहायचं. ख्रिश्चन धर्म आहे, आपण मंदिर म्हणतो, मुस्लिम धर्म मस्जिद म्हणतात, त्यांच्यामध्ये चर्च म्हणतात. मग तिथं जायचं, त्या ठिकाणी मेणबत्ती वगैरे लावायची, त्यांची काय असेल ती प्रार्थना करायची. शीख धर्मामध्ये गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वारामध्ये जाऊन त्या ग्रंथाची पूजा वगैरे करायची, ग्रंथाची स्थापन करून ग्रंथाची सेवा करायची. त्यांच्यामध्ये मूर्तीची स्थापना नाही आहे शीख धर्मामध्ये, ग्रंथ उपासना आहे. त्या ग्रंथालाच गुरु मानून त्याची सेवा करायची, त्याचं धर्माचं रक्षण करायचं, हे धर्म आहेत. तुकोबाराय म्हणतात आहेत, नाही म्हणत नाही, पण आम्ही त्या धर्माकरता आलो नाही. मग आमचा जर मुख्य धर्म कोणता असेल तर आम्ही त्या धर्माचं रक्षण करण्याकरता आलो. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गुडगुडा, भुक्ती मुक्तीच्या सबंगडा, हा भव सिंधू तारक, हाची माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हाची माझा नेम, हाची माझा धर्म, मुख्य सत्य नित्यवदे नाम विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात आमचा नेम जर कोणता असेल तर भगवंताचं नामचिंतन मुखाने घेणं हाच आमचा नेम आहे, हा आमचा धर्म आहे. आणि त्या नेमाकरता, त्या धर्माकरता आम्ही या ठिकाणी युगायुगामध्ये आलो आणि त्या युगायुगामध्ये येऊन त्या युगामध्ये आम्ही ते नामचिंतनच केलं, दुसरं काही केलं नाही. वास्तविक पाहता तुकोबाराय म्हणतात प्रत्येक युगाचं साधन भगवंताचं वेगळं होतं. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजते मकई, द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरी कीर्तनात, कृतयुगी शमदम साधन. नाही का, तुकोबाराय म्हणतात की प्रत्येक युगाचं साधन वेगळं होतं. साधन जरी वेगळं असलं तरी सुद्धा करणाऱ्याने ते केलं असेल
आम्ही म्हणत नाही. ज्याला करायचं ज्याने करून प्राप्त केलं, भगवंताची उपासना केली असेल, कृतये ध्यायेतो विष्णू, ध्यान नावाचं साधन होतं. पण ध्यान नावाचं जरी साधन असलं अवघड आहे. सोपं आहे का? नाही, सोपं नाही आहे महाराज. ध्यान लावणं एवढं सोपं नाही. त्या युगामध्ये भगवंताला ध्यान लावायचं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, हजारो वर्ष बसायचं एका जागेला. आपल्याला कीर्तनामध्ये 2 तास बसता येत नाही. रामदेवाचे आसन आपण करतो, किती करतो आपल्यालाही कळत नाही. ती रामदेव असं थक्क होऊन जात असेल, ह्यांना आसने आले कुठं एवढी माझ्यापेक्षा. एवढी आसनं आपले होतात, आपल्याला बसता येत नाही मांडी घालून कीर्तनामध्ये नीट. पण ध्यान लावायचं आहे, रानात जायचं, सगळ्या घरादाराचा त्याग करायचा. नाथ महाराज म्हणतात, एक मनुष्य वैतागून निघूनही गेला घरातून ध्यान करण्याकरता, आणि ध्यान लावण्याकरता त्या ठिकाणी गेल्यानंतर रानात बसला, वनात बसला, आसन घातलेले पद्मासन घालून डोळे झाकले. पण डोळे झाकल्याबरोबर वनी वनिता चिंतू लागे. वनी म्हणजे वन, रान असणारं, जंगलामध्ये गेलं. वनिता, वनिता शब्दाचे 2 अर्थ होतात. एक विषयी वासना होती आणि एक वनिता म्हणजे स्वतः स्त्रीचं नाव येतं. बायकोचं नाव वनिता होतं, समोरच वनिता आली, त्याची स्वतःचीच बायको आली. बायको आल्यावर त्याला वाटू लागलं, बायको उठली असेल का सकाळी, एवढी मोठी जर्शी आणली आहे, तिचं दूध काढलं असेल का, डिरीला घातलं असेल का, दुधाला भाव आला असेल का, पोरांना शाळेत सोडला असेल का, डबा नीट दिला असेल का. अनेक प्रकारच्या संसाराच्या सगळ्या जी काही व्यवस्था असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी समोर तरळू लागल्या. विषय सगळे संसाराचे समोर तरळू लागल्याबरोबर नाथ महाराज म्हणतात, त्याने आयुष्यभर जरी ध्यान केलं तरी सुद्धा त्याच्या भगवान त्याच्या ध्यानामध्ये सुद्धा येणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की ते ध्यान नावाचं साधन अवघड आहे. केलं असेल, नाही म्हणत नाही. योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भगल, नाही का. शमदम साधन आहे, योग आहे, याग आहे. योग एक किती अवघड आहे. सगळी कोंडाकोंडी, कोणाची काही दम नाही. श्वास घ्यायचा, कोंडायचा, परत सोडायचा, आत घ्यायचा, बाहेर घ्यायचा. योग करत असताना अनेक प्रकारे दुःख आहे. त्या काळाच्या आयुष्याची मर्यादेचा विचार करत असताना लाखो वर्ष आयुष्याची मर्यादा जर विचार केला तर काही जणांना प्राप्त झालं, केलं असेल. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मान्य करत नाही असं नाही, मान्य करतो आम्ही, केणाऱ्याने केलं असेल. पण आम्ही नामचिंतनाशिवाय दुसरं तिसरं काही त्या युगामध्ये साधन केलं नाही. त्रेतायाम यजतई मकई, त्रेतायुगामध्ये यज्ञ नावाचं साधन होतं, आणि ते यज्ञ नावाचं साधन असताना दुसरं साधन करणं उचित नव्हतं. तरी पण तुकोबाराय म्हणतात, यज्ञ करणाऱ्याने केले असतील, पण आमच्यासारख्याने ते यज्ञ करत बसणं. राजा दशरथाने, कारण त्या युगामध्ये यज्ञ करावा आणि यज्ञ करून आपल्याला जी इच्छा असेल ती इच्छा प्राप्त करून घ्यावी लागत होती. आणि यज्ञ करणं एवढं सोपं आहे का? आपल्याला पंक्तीला तूप मिळणं लवकर, तुपन्ना दाबांना म्हणतो आम्ही. तुपन्ना दाबांना इथं प्रकार माहिती नाही, मला माहिती आहे का नाही ती, पण सांगतात नेहमी तुपन्ना दाबांना. 2 मित्र होते आणि ते 2 मित्र लहानपणापासून एकत्र वाढलेले, खेळले, कॉलेजला गेले, शिक्षण झालं, लग्नही झालं. आणि लग्न झाल्यानंतर दोघांनाही मुलं बाळं झाली, मुलं बाळं मोठी झाली. कीर्तनात लवकर मोठी होते बरं का, मोठी झाली. आणि मोठे झाल्यावर एकाचं लग्न ठरलं, लग्नाची पत्रिका द्यायला आल्यावर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, अमुक अमुक तारखेला अमुक मुहूर्तावर लग्न आहे. म्हणजे ठीक आहे. दुसरा मित्र लग्नाला गेला, लग्न झालं, व्यवस्थित पार पडलं. जेवायला पंक्ती बसल्या, आणि पंक्ती बसल्यानंतर तिथं काय कमी होतं महाराज, लग्नाचा थाटमाट केलेला सगळा. आणि थाटमाट केल्यावर सगळं मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, भाज्या वगैरे सगळी वाढलं. भात वाढला, वरण वाढलं, वरण वाढलं की तूप वाढायचं असतं, नाही का. सगळ्यात शेवट तूप असतं. तूप वाढण्याकरता तो मित्र आला, हातामध्ये भांडं घेतलेलं आहे तुपाचं, आणि तुपाचं हातामध्ये भांडं घेतलेलं आहे, आणि खिशामध्ये हात घातला. ह्या पाहत होता तूप कशाने वाढतोय ती, कारण दोघंही लहानपणापासून चेंगट असलेले. ते आता तूप कसं वाढते पाहण्याकरता खिशाकडे लक्ष गेलं, आणि खिशामधनं दाबण काढलं, आणि त्या दाबनानं तूप वाढलं. तर दाबनानं किती तूप पडायचं भातावर, थेंबर सुद्धा पडायचं नाही. त्याच्यापर्यंत आला, त्या मित्रापर्यंत आला, आणि मित्राला तूप वाटलं की त्या मित्राने असं बघितलं, काय रे म्हणले, तुला जहागिरी उतू चालली का म्हणले तुझी, एवढं इतकं नुकसान करतात म्हणले, दाबनाने तूप वाढतो म्हणले तू. त्याला घामच फुटला. ते म्हणलं, दाबनापेक्षा अजून दुसरं काही साधन मला सापडलं नाही म्हणले बारकं, म्हणून दाबनाने वाढलं म्हणले. बरं म्हणले, असू दे म्हणले, ये पुढच्या महिन्यात म्हणले माझ्याही पोराचं लग्न आहे म्हणले, तुला कसं वाढायचं ते तुला सांगतो म्हणले. तू ठीक आहे म्हणलं. महिना कसा तर गेला, तारीख उजाडली, लग्न आलं, लग्नाला गेला, लग्न झालं, पंक्तीला बसला.
आणि पंक्तीला बसल्यावर यांनी सगळे पदार्थ वाढले, वरण वाढून झालं. वरण वाढल्याबरोबर हातामध्ये तुपाचं भांडं घेतलेलं आणि ह्याचं लक्षच होतं आता काय काढतोय खिशात हात घातला आणि कापसाचा बोळा काढला आणि कापसाचा बोळा काढून त्या भांड्यामध्ये बुडवला. भांडं आपल्या शेजारी दुसऱ्याकडे दिलं आणि कापूस जी पिळला चांगला अगदी त्या भांड्यामध्ये पिळून काढला अगदी. आणि कापूस पिळून काढून राहिलेला कापूस आपल्या मनगटावर दाबला चांगला जोरात आणि कापूस पण त्याकडे देऊन टाकला. घ्या म्हणला वास. सगळ्या पंक्तीत त्या मनगटाचा वास फिरवला. कशा करता? त्याला तुपन्ना दाबन्ना म्हणते. दाबून वाढलं ना त्याने. आपल्या मराठी भाषेचा अर्थ दाबून वाढणं वेगळा. दाबून वाढणं नरड्याला येईपर्यंत वाढा, तसा अर्थ नाही घ्यायचा इथं. तुपन्ना दाबन्ना. मला सांगायचं काय, भातावर तूप मिळणं आपल्याला त्या यज्ञामध्ये आहुती करता हत्तीच्या सोंडसारखी धार धरावी लागते. आणि कधी मिळायची म्हणली? त्या काळाचे ऐश्वर होतं, त्या काळामध्ये मंत्र म्हणणारे होते, त्या काळामध्ये तशी यज्ञ करणारे ऋषी होते, गणगंधर्व होते आणि त्यांच्या हातून ती यज्ञ जमत होता. राजा दशरथाचं उदाहरण सांगत असताना ज्यावेळेस राजा दशरथाला 3 बायका होत्या आणि 3ही बायकाला एकही पुत्र संतती नसल्यामुळं त्या ठिकाणी दुःखी झाला. पुत्र नाही पोटाला, ऐश्वर भरपूर आहे, पण ऐश्वर असून जर पुत्र नसेल तर दुःख नशिबाला असल्यामुळं सुखनेदी राजभुवन, सुखनेदी सिंहासन, सुखनेदी भोगस्थान, मानसन्मान सुखनेदी. राजाला कुठल्याही प्रकारे सुख लागणार. सुख नसल्यामुळं वनी एकाएकी विहार, करी वनफळाचा आहार, नावडे राजोपगोपचार, पुत्रार्थी थोर साक्षेपी. पुत्र नसल्यामुळं राज्यातलं त्याला राहू वाटणं, राज्याकडे बघू वाटणं. निघून गेला रानामध्ये निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी दिवसभर फिरला, पण फिरल्यानंतर कुठल्याही प्रकारची शिकार त्याला सापडली नाही. राजाला वाटलं एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस पानवाट्यापाशी एखादं सावं जनावर येईल पाणी पिण्याकरता, आपण पाहावं. राजा झाडावर चढून बसला. राजा हा शब्दवेदी होता आणि शब्दवेदी असल्यामुळे राजाने अंधारातसुद्धा शब्दाच्या दिशेने तो शिकार करण्यामध्ये निष्णांत पटाईत असल्यामुळं राजा झाडावर चढून बसलेला. तेवढ्यामध्ये श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना खांद्यावर घेऊन कावड त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी येत असताना श्रावणबाळाच्या आईवडिलांनी इच्छा प्रकट केली. बाळा तहान लागली म्हणली आणि तहान लागली म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी श्रावणबाळांनी कावडीसहित, लोक सांगतात नाथ महाराजांनी तर स्पष्ट ओवी घातली, लौकिकाची लोकवार्ता, श्रावणे पित्रे कावडी ठेविता, हे तव समूळ अबद्ध कथा, तो माता पिता खांदी नविसंबे. लोक सांगतात की श्रावणाने कावड कुठं ठेवली? झाडाखाली ठेवली. खोटं आहे बरं का ते. हे समूळ अबद्ध कथा नाथ महाराज भागवतामध्ये स्पष्ट सांगतात, ती खोटं आहे. खांदी घेऊन या तातान जीवनार्थ तो आला. आपल्या खांद्यावर तशीच कावड होती. त्या तळ्यामध्ये आला आणि तळ्यामध्ये आल्यामध्ये हातातला कमंडूल त्या तळ्यामध्ये बुडवला आणि बुडवल्याबरोबर बुडबुड कमंडूलच्या शब्दी ध्वनिवटीला जळीसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेदीन बाणवेदी विंदिला. बाण लागता श्रावणासी, नाटवेची माता पिता, नाटवेची देहममता रामस्मरता. प्राणत्यागी राजाने ते कमंडूल बुडवल्याबरोबर बुटबुट बुटबुट बुट आवाज झाला पाण्याचा आणि पाण्याचा आवाज झाल्यावर राजाला वाटलं कोणीतरी जनावर पाणी पिण्याकरता आलेलं आहे. आणि जनावर पाणी पिण्याकरता आल्याबरोबर राजाने लगेच बाण काढला आणि त्या आवाज दिशेने मारला. पण बाण मारल्याबरोबर तो दशरथ राजाने मारलेला बाण होता. बाण मरमी लागल्याबरोबर राम 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 करत श्रावणबाळाने आपला प्राण सोडून दिला. राजा घाबरला. अरे जनावर नाही म्हणले, कोणीतरी मनुष्य आहे. पळत खाली आला. पाहिलं श्रावणबाळ आहेत, आई वडील रडतायत, आक्रोश करतायत. राजा आम्हा असे दिले पुत्र दुःख, तुही पावशील पुत्र शोक, शापे रायसी परम हरिक, मी पुत्र मुख देखीन. राजाला शाप दिला. राजा तुला सुद्धा पुत्र 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 करून मरावं लागल म्हणले. आम्ही आत्ता काही क्षणामध्ये प्राण सोडणार. राजाला क्षणिक आनंद झाला. का? ब्राह्मणाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. आपल्याला पोरं नाही आहेत. पोरं 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 करून का होईना, पण मरण का होईना, पण पोरं तर होतील ना म्हणला. ब्राह्मण शाप नव्हे वृथा, मी पुत्र पावेन सर्वता. नाही का, मी मला पोरं होणार. आनंद वाटला राजाला. तिघाशी देऊनी दहन त्या श्रावणबाळा सकट दोघालाही घेतलं, चितेवर रचलं, त्या ठिकाणी चिता पेटवून दिली. घरी आला राजा. राजवाड्यामध्ये कुलगुरू असणारे वशिष्ठ महाराज त्यांना सांगितलं, महाराज माझ्या हातून ब्रह्महत्या घडली म्हणले. राजा घाबरू नको म्हणले. ब्रह्महत्या जरी घडली असेल तरी सुद्धा यज्ञ कर म्हणली
आणि यज्ञ करून त्या ब्रह्महत्येचं पातक तुला फेडता येईल म्हणली. फेडावया ब्रह्महत्या डाग, केला अश्वमेध याग, राजा शुद्ध झाला सांग, परिराष्ट्री भंग मांडिला. त्या ठिकाणी राजा शुद्ध झाला. त्या ठिकाणी ब्रह्महत्याचं डाग फेडण्याकरता अश्वमेध नावाचा यज्ञ करून राजा शुद्ध झाला. पण काय, ते राज्याचं पातक असल्यामुळं राष्ट्रीभंग मांडला. त्या ठिकाणी शुक्राचार्य स्वर्गात पाणी अडवून धरलं आणि पाणी अडवल्यामुळं पाऊस पडना, आणि पाऊस पडत नसल्यामुळे जिकडं तिकडं दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याबरोबर जिकडं तिकडं हाहाकार झाला. भूतमात्रामध्ये त्या ठिकाणी भयभीत अवस्था झाली. पाणी मिळेना, जनावरं मरू लागले, हंबरडा फोडू लागलेले आहेत. सगळ्या त्या ठिकाणी पाणी पण वृक्षाची त्या ठिकाणी तृणाची काडी न मिळे, वृक्ष शेंडियास वाळले, सरितांचे सुशिले जळस्तोत्र. त्या ठिकाणी नद्या आटल्या, नाले आटले, झाडं जागेवर जळून गेली. इतका भयान दुष्काळ पडला. मग राजाने चौकशी केली, काय प्रकार आहे, का पाऊस पडत नाही, आणि पाऊस का पडत नाही कारण कळल्यावर राजाने कुठलाही विचार न करता दशरथाची शक्ती कैसी, रथ चालविला स्वर्गासी. लगेच रथ झोपला, स्वर्गाला गेला, शुक्राचार्याचा पराभव केला. शुक्राचार्याचा पराभव करून तात्काळ ते पर्जन्य पडे. त्या ठिकाणी पाऊस वगैरे पडला. पुढं प्रजा घरोघरी आनंदी ती गायी. त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला. आणि आनंद झाल्यावर स्वर्गातल्या देवांचा आणि दैत्याचा पराभव झाल्यामुळं, दैत्यगुरूंचा पराभव झाल्यामुळं देवगुरूंना आनंद झाला, बृहस्पतींना. आणि बृहस्पतींना आनंद, विरुद्ध पार्टी पडली की काय होतं, आनंद होतो प्रत्येकाला. तसं त्या बृहस्पतीनं आनंद झाला. आनंदाने राजाला आशीर्वाद दिला, राजा जे जे तुझे मनोरथ सिद्धी पावशील समस्त, याग करावा अयोध्ये प्रती. याग करा म्हणले, यज्ञ करा. कुणाचा, तुला पुत्र संतती नाही या, आणि पुत्र संतती होण्याकरता पुत्र कामिष्ठी नावाचं यज्ञ कर म्हणले. जा, ऋषीशृंग नाव आहे, आणि त्या ऋषशृंग ऋषीकडून त्या ठिकाणी तू यज्ञ कर. विभांडक ऋषी असणारे त्यांचा मुलगा, ते आणण्याकरता अप्सरा वगैरे धाडल्या. हा पुढचा प्रसंग आहे, पहावी पुराणी विचारणी. मला सांगायचं काय, राजा दशरथाला त्या ठिकाणी आपला डाग फेडण्याकरता ब्रह्महत्येचा लागलेला अश्वमेध नावाचा यज्ञ करावा लागला. पुत्रप्राप्ती करण्याकरता यज्ञच करावा लागला पुत्र कामिष्ठीचा. मग यज्ञ नारायण संतोष पावरान कुंडातून आला प्रत्यक्ष तो. त्या ठिकाणी मग यज्ञ केल्यानंतर आला. त्या युगामध्ये यज्ञ नावाचं साधन होतं. तुकोबाराय म्हणतात त्यांनी केलं असेल, आम्ही त्याच्या नादी लागलो नाही, आम्ही नामचिंतनच केलं. तिसऱ्या युगामध्ये तुकोबाराय म्हणतात द्वापार युगामध्ये, द्वापारे परिचर्यायाम, पूजा नावाचं साधन होतं. ते पूजा करत असताना अनेक प्रकारे पूजा करता येते. पण तुकोबाराय म्हणतात तशी पूजा आता करता येत नाही. त्या काळामध्ये जी पूजा करत होती त्याला मंत्रोच्चार म्हणलं जातात, ते मंत्र वगैरे. पण आता तसे मंत्र म्हणणारही राहिले नाहीत आणि पूजा करणारही राहिले नाही आहेत. तशी मंत्र चळे थोडा, जास्त काही नाही. मंत्र जर आपला जिभेने चळला थोडा, जास्त नाही, इकडं अक्षर झालं तरी सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो. चिंता आणि चिता किती फरक आहे, एका अनुस्वाराचा फरक आहे. दिला तर एखाद्याला चिंता करू नका, ह्याला चितेत घाला म्हणलं तर फरकच पड ना. फरक होतो. एकाचं प्रेम होतं फार आपल्या पत्नीवर, आणि त्या पत्नीवर प्रेम असल्यामुळे त्या ठिकाणी संसार चांगला चाललेला, आणि मध्येच आजारी पडली पत्नी त्याची. आणि आजारी पडल्याबरोबर काय असेल ते डॉक्टर, हाकीम, वैद्य, धुपारा, अंगारा, उतारा काय असेल ते सगळं केलं त्यांनी. पण त्याला काही त्या आजाराचं कारण कळणं, आजार वरच्यावर वाढत चालला, बळावत चालला. एकाने सांगितलं उपासना कर म्हणले, आणि उपासना करून देवाला प्राप्त करून घे, भगवंताचा आशीर्वाद घेन म्हणले, मग तुझी बायको सरळ होईल म्हणले. उपासनाही केली, देवाला प्रसन्नही करून घेतलं, आणि प्रसन्न करून घेतल्याबरोबर देव प्रसन्न झाला आणि म्हणला वरम गृही, माग म्हणला भक्ता तुला काय मागायचं आहे ते. त्याला जे आनंद झाला का, आता माझी बायको चांगली होणार, माझी प्रेयसी चांगली होणार, माझी पत्नी चांगली होणार, हे आनंद झाल्याबरोबर त्या आनंदाच्या भारात एकदम त्या देवाला हात जोडून विनंती केली, देवा मम भार्या भक्ष्यामी म्हणला. त्याला म्हणायचं होतं रक्षामी, पण म्हणला काय तो आनंदाच्या भारात भक्ष्यामी म्हणला. भक्ष्यामी म्हणजे काय, खाऊन टाका, ग्रहण करा. देवाने कुठलाही विचार केला ना, आपण एखादी काजू कतली जशी खातो का नाही तोंडात टाकून, तशी त्याची बायको उचलून घट्ट करून टाकली. म्हणजे मंत्र चळे थोडा, जास्त नाही. कुंभकर्णाला इंद्राची पदाची इच्छा होती, पण त्यानं काय म्हणला, निद्रपद म्हणला. इंद्रपद आहे निद्र जा, 6 महिने झोपायचं आणि 6 महिने जागायचा. मंत्र चळे थोडा जरी अक्षर बदललं तरी उच्चार बदलतो, उच्चार बदलले की अर्थ बदलतो, अर्थ बदललं की मिळणारं फळाचं
अपेक्षाही बदलून जाते. म्हणून तुकोबाराय म्हणतात पूजा करणं सोपं नाही आहे. हां, पूजा करत असताना त्या ठिकाणी ते षोडशोपचार पूजा 16 प्रकारची पूजा केली जाते. त्या 16 प्रकारच्या पूजेला देवाला उठण्यापासून देवाला झोपण्यापर्यंत मंत्र आहेत. आपण तसं काहीच करत नाही. आपली पूजा म्हणजे कशी असते, सकाळी उठायचं मस्तपैकी शॉवरमध्ये आपण गरम पाणी करायची, धोतर नेसून त्या देवाऱ्यात जायचं आणि देवाऱ्यात गेले की सगळे देव एका परातीच वाढायचे. मी घ्यायचे म्हणलोच नाही. हां, बघा तुम्ही आपण कशी देव घेतो ती. वरच्या पायरीवर देव असते, 2-4 पायऱ्या असतात, त्यावर सगळे देव मांडलेले असतात. काही विचार करत नाहीत महाराज. खाली पाठी लावतात मातीला, कशी ती पाठी लावतात आणि मागणं असा हात घालून वडतात खाली. बरं वड ना का, वडल्यानंतर पाणी तर नीट घालतात का. आपण गरम पाणी केलेलं असतं, देवाला गार पाणी. तुकोबाराय म्हणतात पूजेचा पहिला नियम शास्त्राने सांगितला, यथा देहे तथा देवी. जसं आपल्या शरीराला पाहिजे तसं त्या भगवंताला दिलं पाहिजे. आपण गरम पाणी करतो, देवाला गार पाणी घालायची. मग ती 2 दिवसाचं 3 दिवसाचं. आता आमच्या भागात पद्धत आहे, 4-4 दिवस पाणी येत नाही. मग काय करायचं, तांबे भरून ठेवायचे. प्रत्येक तांबे, आज सोमवारचा, मंगळवारचा, बुधवारचा, गुरुवारचा नाही का, मग ती रोज एक तांब्या काढायचा आणि देवाच्या अंगावर वाचायचा नुसता गार. 2 दिवसाला पाणी किती गार पडत असलो. हां, आपण मात्र व्यवस्थित सगळं चाललेलं असतं. आपले कपडे कसे असतात, रोज इस्त्री केलेले. हां, बोट फिरवलं तर बोट कापलं पाहिजे, इतके कडक इस्त्री असते. देवाला केव्हा 6 महिन्यातनं एकदा घेतलेला ड्रेस असतो, ती मेंचट झालेला असतो. व आरती करताना हात वातीचा त्यात देवाला ड्रेसला पुसायचा नाही का. आपली पद्धत असते. तो ड्रेस देवाला घालायचा. मळकट तेळकट झालेला, सगळा वास आलेला कळकटलेला ड्रेस देवाला असतो. देवाचा प्रसादही तसंच असतो. कुठं मुंग्या आलेले असतात, कुठे किडी झालेले असतात नाही का. असं तर मग आपण मात्र केशरी हापूस आंबा चांगला आणायचा, खायचा. देवाला सडका आंबा, जरा उतरलेला, वास आलेला, कृष्णार्पण. तेल उचलता आलं नाही की कृष्णार्पण. तेलाची किटली जर सांडली तर काय करतात, लगेच पटापटा वरचं भरून घेतात. जोपर्यंत भरता येईल तेवढं भरून घेतात. खरडून भरून घेतात. परत ते दिवाळी येईल म्हणतात. खरडून भरून घेत दिवाळी येईल. राहिलं जाता येतच नाही घ्यायला, मग म्हणायचं कृष्णार्पण. आपली पूजा म्हणजे अशी असते. पण तुकोबाराय म्हणतात की पूजा त्या काळात करत होते, मंत्र म्हणत होते, त्यांनी केली असं आम्ही म्हणत नाही. पण कलियुगामध्ये, त्या द्वापार युगामध्ये त्या पूजा नावाचं जरी साधन असलं तरी सुद्धा आम्ही नामचिंतनच केलं, नामच घेतलं. आणि कलियुगामध्ये साधनच सांगितलं. कलियुगामध्ये नामचिंतन. कृते ध्यायतो विष्णू द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवत नामचिंतन हे साधन सांगितलं. तुकोबाराय म्हणतात ही सगळी साधनं, ही अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने. तुकोबाराय म्हणतात लाजवली कीर्तनाने, म्हणजे नामचिंतनाने ती सगळी साधनं लाजवली. आणि ह्या नामचिंतनाच्या साधनाशिवाय कोणी काही केलं असेल, कोणी काही केलं असेल, कोणी काही केलं असेल, पण तुकोबाराय म्हणतात मज या कीर्तने विन नाही, मज या कीर्तने मज या कीर्तने कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही, मज या कीर्तने विन नाही. कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने नाही, मज या कीर्तने कोणी काहीतरी केली आचरणे केली असतील, कोणी काही केलं असेल ठीक आहे, मज या कीर्तने विन नाही. पण आम्ही बाकीचे साधनं करत बसतो नाही. त्या कृतयुगामध्ये ध्यान नावाचं साधन असून सुद्धा प्रल्हाद नावाच्या रूपाने मी अवतार घेतला, तुकोबाराय म्हणतात. आणि प्रल्हादाच्या रूपाने मी अवतार घेतल्यानंतर प्रल्हादाच्या वडिलाचंच ब्रीद होतं महाराज. नाम घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं. देवाचं नाव घ्यायचं नाही,
पण त्यांच्याच पोटी आलेले महान भगवत भक्त प्रल्हाद महाराज सतत नामचिंतन करत होते महाराज. आणि ते नामचिंतन करत असल्यामुळं पोटचा पोरगा आहे आणि पोटचा पोरगा असल्यामुळं त्या ठिकाणी 2दा 3दा समजून सांगितलं, प्रल्हादा अरे नामचिंतन घेऊ नको, आपला वैरी येतो आणि आपला वैरी असल्या कारणाने त्याचं नामचिंतन घ्यायचं नाही. पण प्रल्हाद महाराज कुठल्याही प्रकारे न ऐकता सतत नामचिंतन ते घेत होते. आणि ते घेत असल्यामुळं मग महाराज प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, नाही का, त्या ठिकाणी जाचणी छळ सुरू केला. आणि छळ सुरू केल्यानंतर आईच्या हातून कायदू मातेच्या हातून विष पाजलं दुधातून, कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकला, तरी सुद्धा काही प्रल्हादाला होत नाही. पाहिल्यानंतर त्या हिरण्यकशिपूची असणारी बहीण ती पुढं आली, म्हणजे दादा एवढं बारकं पोरगं मरणा म्हणले, तुम्हाला छोटंसं म्हणले, कार्ट असणार म्हणले, आण म्हणले इकडं माझ्या मांडीवर दे म्हणले, मग मला चितेवर बसव म्हणले आणि माझ्या मांडीवर त्या पोराला दे म्हणले आणि चिता पेटवून दे म्हणले. अग्नी हो म्हणले, मला काही होत नाही म्हणले, मला भगवान शंकराचा वर आहे की तुला अग्नीपासून काही इजा होणार नाही. ठरल्याप्रमाणे चिता रचली, ती बसली तिच्या मांडीवर, प्रल्हादाला दिलं. प्रल्हाद दिल्याबरोबर चिता पेटवून दिली, ढण 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 चिता पेटलेली. पण परिणाम असा झाला, ज्याला जाळायचं होतं ते आला पळून आणि ही गेली जळून. कशामुळं? हृदय गोविंद म्हणो निया, हृदय गोविंद म्हणो निया, हृदय गोविंद म्हणूया, हृदय गोविंद म्हणूया. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. हृदय गोविंद म्हणूनिया, हृदय गोविंद म्हणूनिया, हृदय गोविंद म्हणूनिया, हृदय गोविंद म्हणूनिया. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणूनिया. तुकोबाने म्हणतात, हृदयामध्ये नामचिंतन गोविंदाचं नामस्मरण असल्यामुळं, जिभेवर नामचिंतन असल्यामुळं त्या ठिकाणी प्रल्हाद महाराजाला येत किंचित कुठल्याही प्रकारे धक्काही लागला नाही महाराज. दुसऱ्या अवतारात तुकोबाराय म्हणतात, अंगद या रूपाने आम्ही होतो. आणि अंगद या रूपाने असताना यज्ञ नावाचं साधन त्या काळात चालू होतं. रामरायांनी यज्ञ जरी केले असतील, काही जरी केले असतील, तरी सुद्धा आम्ही अंगदाच्या रूपाने असल्या कारणानं उदकी तारिले पाषाण हे महिमान रामाचे म्हणले गाव, रामाचं म्हणणं नाही त्या ठिकाणी, नामाचंच सांगितलं, नामाचं सामर्थ्य सांगितलं. राम जरी स्वतः असले तरी सुद्धा रामरायाच्या हातून दगड तारला गाव. रामरायाने परीक्षा केली ती, सगळे ज्यावेळेस वानर सैनिक त्या ठिकाणी नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंतराय सगळ्यांनी दगडावर राम राम लिहायचं आणि दगड टाकायचा. रामाला वाटलं माझ्या नावानं तरते, माझ्या हातून का नाही तरणार. पण बघितलं एका बाजूला गेले. आता मोठी माणसं असतात, सगळ्यासमोर प्रयोग करत नसतात कधी सुद्धा. कडेला गेले रामराय आणि रामराय कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी दगड हातात उचला आणि समुद्राला सांगितलं, मी रामप्रभू स्वतः दगड टाकतो. म्हणजे दगड टाकला आणि दगड टाकल्याबरोबर तळाला गेला महाराज. रामरायाला जरा दुःख वाटून परत दुसरा दगड उचलला, खाकरलं जरा. एका वेळेस समुद्राचं माझ्याकडे लक्ष नसल म्हणून खाकरून सांगितलं, म्हणजे समुद्रा मी स्वतः रामचंद्र प्रभू आहे म्हणले, मी दगड टाकतो म्हणले. तो दगड फोडला आणि दोन्ही दगड फोडल्यानंतर मग रामराय म्हणले आपलं काय काम नाही म्हणले. असं वळले माग निघण्या करा. वळल्याबरोबर मारुतीला समोर साचले. मारुती तू इथं? हो म्हणजे मी इथं. कधी आला? पहिला दगड फोडला तेव्हाच आलो म्हणले. मारुतीलाच विचारलं रामरायाने, सांग माझ्यापेक्षा माझ्या नामचिंतनाचं महत्त्व कसं म्हणले. रामरायाला मारुतीराय म्हणतात, देवा असं आहे म्हणले, त्याचं कारण तुमच्यापेक्षा तुमचं नामचिंतन जगाला कल्याणकारक आहे, तुमच्यापेक्षा सुद्धा. कारण आणि तुम्ही ज्याला हाताला धरलं तो तरला म्हणले आणि ज्याला तुम्ही सोडलं तो बुडणारच आहे म्हणले.
याच्यामध्ये गणित अवघड काय म्हणजे तुम्ही ज्याला धराल तरले तरते हा भरवसा नाही का नामधारकाचा ठसा तरले तरते तरणारे पण आहेत पण केव्हा त्या नामचिंतनाला धरले तोपर्यंत प्रभूला धरले आणि तुम्ही त्याला जोपर्यंत धरून ठेवलंय तोपर्यंत तो तरणार आहे. तुम्ही काय एकदा सोडलं तळागाळालाच जाणार आहे. त्या नामचिंतनाचं महत्त्वच त्या काळात सांगितलं. प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलं नाही. द्वापार युगामध्ये तुकोबाराय म्हणतात पूजा नावाचं जरी साधन असलं तरी सुद्धा आम्ही उद्धवाच्या रूपाने होतो, गोपाळाच्या रूपाने होतो आणि त्या गोपाळाच्या रूपाने उद्धवाच्या रूपाने असताना आम्ही दुसरं तिसरं काही करत नव्हतो. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आम्ही दुसरं तिसरं काही केलं नाही. करती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान ते ध्यान मात्र ते नामचिंतन तुकोबाराय म्हणतात आम्ही अखंडितपणाने कुठंही खंड न पडता धारा खंडित 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 ओघ चालियेला नित्य ओघ चालियेला नित्य पूजा होते मुक्ता फळी पूजा होते मुक्ता फळी ओघ चालियेल नित्य योग चालियेल नित्य पूजा होती मुक्ता फळे पूजा होती मुक्ता फळे धारा खंडित ओघ चालियेला नित्य ओघ चालियेला नित्य ओघ चालियेला नित्य धारा खंडित तुकोबाराय म्हणतात आमचं नामचिंतन हे अखंडित होतं, खंड नव्हतं. आपल्यासारखं कसं महाराज आपणही नामचिंतन घेतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतो. आपलं नामचिंतन कसं असतंय स्नान झालेलं असतं, पूजेला बसायचं असतं आणि पूजेला बसलं वसरीवर की त्या ठिकाणी नित्यनेमाला आपण सुरू करतो नाही का रामकृष्ण हरी रूपाचा अभंग होतं, सुंदर ध्यान होतं. आता हरिपाठ चालू करायचा. देवाचे द्वारी चहा ठेवला का म्हणतो नाही का, चहा ठेवला का ही शब्द आळखड असतं तर हरिमुखी म्हणा आलं घाला सुंट घाला जरा नाही का रात्रभर जागर झालाय घासा कोरडा पडलाय आपण सांगत असतो. आणि इकडं चहा करायला ऑर्डर द्यायची करायची तेवढ्यामध्ये मग तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख मग खातात आले की दुसरं काही सुख नाही ना ह्याची सुख. मग चहा प्यायचा मग पुढचा नित्यनेम असेल मग सर्व सुखाची लगेच डायरेक्ट काय सर्व सुख गोडीच मध्ये काय सर्व सुखाची गोडी दुसरं काहीच करायचं नाही. आपला नित्यनेम असा असतो अखंडित आपलं खंड 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 होतं. तुकोबाराय म्हणतात ते गोपाळ नामचिंतन घेत असताना उद्धव महाराज नामचिंतन घेत असताना धार अखंडित ओघ चालियला नित्य त्या ओघप्रमाणे नदीप्रमाणे समुद्राला जाईपर्यंत कुठेही खंड पडत नसती त्याप्रमाणे त्यांचं नामचिंतन चालतं. यदा कदाचित नामचिंतन जर बंद पडलं तर तुकोबाराय नामदाराय स्पष्ट सांगतात यदा कदाचित नामचिंतन जर आमच्या मुखातून बंद पडलं तर जाईल माझा प्राण तक्षणी जाईल माझा प्राण तक्षणी जाईल माझा प्राण तक्षणी तुझ्या चरणाचे तुटतानुसंधान तुझ्या चरणाचे दुःखानुसंधान तुझ्या चरणाचे संधान तुझ्या चरणाचे दुःखानुसंधान जाईल माझा जाईल माझा प्राण तक्षणी जाईल माझा प्राण तक्षणी तुझ्या चरणाचे तुटता अनुसंधान
जाईन माझा प्राण तक्षणी, त्या क्षणाला माझा प्राण जाईल. नामचिंतनाच्या मुखातून नामचिंतन ओघ बंद पडल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात आमचा प्राण गेलेला असेल. आणि तेच कलियुगामध्ये तुकोबाराय म्हणतात पहिला अवतार मी नामदेवाच्या रूपाने घेतला. आणि पहिला अवतार नामदेवाच्या रूपाने घेतल्यानंतर तुकोबाराय म्हणतात अवतार घेण्याचं कारणच ते होतं. कारण ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामचिंतनाचं महत्त्व सांगणारा, महत्त्व सांगण्याकरता पिटू भक्तीचा डांगोरा, नाही का, भक्तीचा डांगोरा पिटण्याकरता, नामचिंतनाचं महत्त्व सांगण्याकरता त्या ठिकाणी नामदेव म्हणतात मी पहिला अवतार घेतला. आणि त्या नामदेवाच्या अवतारामध्ये सगळं जगच्या जग त्या ठिकाणी नामदेव म्हणतात मी धवळून हरिभजने हे नाही का, असे ते हिमालयपर्यंत सगळी तीर्थयात्रा करून भारत भ्रमण करून भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार सांगितला महाराज. आणि त्या नामचिंतनाचा अधिकार सांगत असताना जन्मताच नामदेवाच्या मुखामध्ये जन्मताच नामचिंतन होतं महाराज. ज्यावेळेस नामदेवराय 12 दिवसाची होती, जास्त नाही 12 दिवसाची. आणि नामदेवराय 12 दिवसाचे असल्या कारणानं त्या ठिकाणी भगवंताला आमंत्रण केलं, देवा बारशाला या बरं का. नामदेव पुत्र झाला, विठू बारशासी आला, साडी चोळी व पैरण शेला मुंडासा घेऊन त्या ठिकाणी भगवंताला आमंत्रण दिलं. भगवानी आली, आपल्यासारखे आले ना हात हलवत. मग सरी बिंदली माथेली, नाना रत्न मुक्ता फळी, हातातल्या बिंदल्या काय, पाट गोट काय, कडे काय सोन्याची, कानातले बिगबाळी काय वगैरे अनेक नाना रत्न मुक्ता फळी, अनेक प्रकारचे रत्न आणलेले. आणि नामदेवाकडे पाहता असताना, मुखाकडे पाहता असताना नामदेवाच्या मुखामध्ये नामदेवाची जीभ लळलळ करत होती. आणि ती जीभ हलत असताना देवाने विचार केला काय म्हणत असेल हा, पण आपला कान जवळ न्याला. ऐकलं श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नामचिंतन चालू होतं. ज्याचं नामच देव आहे म्हणून भगवंताने नामदेव ऐसे नाम त्या ठेविले तेने अनुभविले प्रेम सुख. नामदेव नाव ठेवलं तेने अनुभविले प्रेम सुख. त्या नामचिंतनाची काय गोडी ही नामदेवाने अनुभवलेली होती. आणि त्या अनुभवल्यामुळं त्या नामचिंतनाची ताकद इतकी होती. जसं जसं लहानपणापासून नामदेव मोठे होत गेले तसं ते नामचिंतन घ्यावं. नुसतं आपण स्वतः घ्यायचं नाही, मग करोनी चिंतन करवावे आणि का सगळ्याला बोलवायचं. लहान लहान पोरं गोळा करायचे, नामचिंतन करा म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेवाने विठ्ठल विठ्ठल म्हणा सगळ्यांकडं म्हणूनही घ्यावं. 5 वर्षाचा असा पंचवर्षी नामा झाला. 5 वर्षे नामदेव झाल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताला त्याच नामचिंतनाच्या जोरावर, नामचिंतनाच्या अधिकारानं भगवंताला नैवेद्य जीव घातला. आणि नैवेद्य जीव घालत असताना गोनाबाईंनी सांगितलं जा नामदेव महाराज आज तुम्हाला नैवेद्य घेऊन जावं लागेल. आनंद झाला. भगवंताला नैवेद्य दाखवायचा, आनंद वाटला. ताट घेऊन गेले. ताट समोर ठेवलेल्या नामदेवांनी देवाला हात प्रार्थना केली. देवा मी लहान आहे बरं, नेणता म्हणून. नेणता म्हणजे लहान आहे, मला काही यातलं कळत नाही. कसे मंत्र म्हणतात, कसं संकल्प करतात काही माहिती नाही मला. तू जेवण करून घे. 5 मिनिटं उभा राहिले देव. नामदेवराय उदरी उभा राहिले ते देवाने डोळे उघडले नाही. मग मात्र नामदेव राग आला. नामदेवराय म्हणतात देवाला देवा माझं मस्तक आणि तुझं सिंहासन एक करील म्हणले. आपुल्या प्राणाशी करीने मी घात, आपल्या प्राणा काहीतरी मी घात करीन म्हणले. देवा पटकन जेवण करून घ्या. मग मात्र देव घाबरले. विटेवरी मूर्ती चळचळा कापली, जीवती लागली नामे असे. मग नामदेवाबरोबर भगवंताने जेवण करायला सुरुवात केली महाराज. आणि जेवण करून मग त्या ठिकाणी ताट वगैरे नामदेवाकडे पाठवून दिलं. गोनाबेला माघारी आणलं. रिकामं पाहिलं. परत दुसऱ्या दिवशी परीक्षा घेतली. परत देव स्वतः समोर प्रकट झाले. आणि नामदेवाच्या मुखावरून हात फिरवत नामदेवाच्या मुखात घास घातलेला पाहिल्याबरोबर मग गोनाबेला खरं वाटलं की नामदेवांनी भगवंताला जीव घातलेला आहे. आणि तसंच नामचिंतन वाढत गेलं. नामचिंतनाची शक्ती सामर्थ्य वाढत गेलं. प्रत्येकाला नामचिंतन घ्यायला लावावं. आणि त्या नामचिंतनावर जगाचा मालक असणारा, परमात्मा असणारा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असणारा परमात्मा पण त्या नामचिंतनाच्या सुखाकरता, प्रेमाकरता आपलं सगळं सोडून देऊन आपुले ते थोरपण नारायण विसरला या सुखाकारणे. देव वेडावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन. तेथे नांदे लक्ष्मी सहित
शोभे नारायण. त्या ठिकाणी स्वतः भगवान आपलं सगळं सोडून देऊन नामदेवाच्या कीर्तनामध्ये येऊन उभा राहील. पुंडलिका पासी नामा उभा कीर्तनासी. नामदेव कीर्तन करायला लागले. पुंडलिकरायच्या मंदिरापाशी वाळवंटामध्ये कीर्तन करायला लागले आणि कीर्तनाला विना हातामध्ये घेतल्याबरोबर येऊनिया पांडुरंग सवे टाळ धरी अंग. भगवान स्वतः टाळ घेण्याकरता आले. टाळ घेतलेल्या हातामध्ये आणि भगवंताने टाळ घेतलेला बघितलं की जनाबाई महाराज स्वतः पुढं आल्या. आणि जनाबाई महाराज पुढं आल्यानंतर का जनाबाई महाराजांना ते सुख माहिती होतं. त्याचं सुखाचा अनुभव जनाबाई महाराजांनी घेत होत्या. आणि जनाबाई महाराजांसारख्या महान अधिकारी संत कुठल्या अजून झाल्यात महाराज स्त्रीमध्ये. आणि त्यांना त्याचा अनुभव असल्यामुळं टाळ हातामध्ये घेतला. ज्ञानोबराच्या हातामध्ये टाळ दिला. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी चढला. प्रेमाचिनी छंदे विठू नाचू लागला. त्या ठिकाणी ज्ञानोबराच्या हातामध्ये टाळ दिल्याबरोबर ज्ञानोबराय उठले. अभंग म्हणू लागले त्या कीर्तनामध्ये. आणि मग काय महाराज जो काही आनंद त्या कीर्तनाचा झाला, कीर्तन भक्तीचा आनंद झाला. आणि त्या छंदामध्ये तालामध्ये भगवान स्वतः कधी नाचायला लागले ही भगवंतालाही कळ लागलं. आणि भगवान जसजसं नाचू लागले अभंग बोलता रंग कीर्तनी चढला. रंग जसा चढत गेला त्याप्रमाणे देव थै 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 नाचू लागले. नामदेव कीर्तन करी प्रेम भरे नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर होता तर कधी पाय अडकला त्याच्यामध्ये कधी आपण काय आता गाठ मारून नसतो. पहिल्या काळात गाठ मारत नव्हती. आता गाठ कोणी मारायची? गाठ मारणारा वर्ग वेगळा असतो. पुरुषांनी गाठ मारून येते. आता बायामध्ये गाठ मारून 18 हात लुगडं असतं. 18 ते आताही गेलं बरं का. ती गेलं आता ती पोत्यातच पाय घालतात नाही का. आता स्पष्ट बोलतो जरा इथं पोत्यातच म्हणजे आयती साडी शिवलेली असते आणि त्यात नुसती पाय घालायची. ती गेला तर ती गौन झालाय आता. हां आता ह्या भागात तुमचं प्रमाण जास्त आहे म्हणजे जास्त काय ह्याच्यावर बोलत नाही. आता मला इथनं जाऊन द्यायचं नाही. आम्ही आता खेडेगावात म्हणजे त्या गौनवर जास्त बोलतो पण इथं बोलण्यात जास्त अर्थ नाही. सगळ्यांनाच माहीत आहे गौन कसा येतो. हां भगवंताने नेसलेला पितांबर रेशम्या असलेला कधी पाय अडकला भगवंतालाही कळलं नाही. भगवंताचा पितांबर सुटला. कबीर महाराजाने हात धरला आणि कबीर महाराजाने जागं केलं देवाला. काय ओ झाले म्हणून दचकले ऋषिकेशी. कबीर महाराजाने हाताला धरल्याबरोबर कबीर महाराज देव म्हणतात कबीरा अरे कशा करता मला जागं केला. त्या नामचिंतनाची काय गोडी होती. त्या नामचिंतनाचं काय प्रेम आहे ते मी या क्षणाला अनुभव घेत होतो. मला का जागं केलं. कबीर महाराजांनी सगळी परिस्थिती सांगितली. मग भगवंतांनी परत पितांबर नेसून वर्ण उपवर्ण बांधून परत मग त्या कीर्तन भक्तीच्या आनंदामध्ये रंगून गेले महाराज. इतकं त्या कीर्तन भक्ती नव्हे जनाबाई महाराजांच्या नुसत्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा त्या नामचिंतनाने भगवंताचं नामचिंतन त्या गौरीने सुद्धा करावं महाराज. जनाबाई महाराजांचा अधिकार काय सामान्य नव्हता महाराज. हे सगळं सुख बघून आणि जो भगवान सगळं वैकुंठातलं सुख सोडून त्या नामचिंतना करता कीर्तना करता वेडा होतो. वेडा झाला लाचावला भक्तीसी. वेडा होऊन देव त्या कीर्तन भक्ती करता सुखावतो. येतो पळत येतो. सगळं बाजूला टाकतो आपलं वैकुंठाचं वैभव. जनाबाई महाराज म्हणतात का आपण प्राप्त करून घेऊ नये म्हणून जनाबाई महाराज सुद्धा नामदेवाकडे आले. नामदेवाचे चरण पकडले. महाराज मला त्या नामचिंतनाचा अधिकारी करा. मला त्या नामचिंतनाचा उपदेश द्या. जनाबाई महाराज राहू लागल्या. नुसतं राहिले का हो? नाही महाराज. रोज उठावं पहाटं आणि भगवंताच्या नामचिंतनापासून सुरुवात करून चंद्रभागेचं स्नान करावं. भगवंताचा काकडा पाहण्याकरता रोज जावं. आणि भगवंताचा काकडा पाहण्याकरता काही एक जण येत होतं का हो? नाही महाराज. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडाडोनी पाहता ती जगजेटी. महाद्वारापासून गरुड पारापरी. महाद्वारापासून गरुड पारापर्यंत. महाद्वारापासून गरुड पारापर्यंत. महाद्वारापासून गरुड पारापर्यंत. सुरवराची माती उभे जोडोनी हात. सुरवराची माती उभे जोडोनी हात. सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. उठा पांडुरंग
पातला उठा पांडुरंग प्रभात समय पातला उठा पांडुरंग प्रभात समय पातला उठा पांडुरंग प्रभात समय पातला महाद्वारापासून गुरुडपारापर्यंत सरोवराची मांदी उभे जोडून या जनाबाई महाराज जावं, त्या ठिकाणी उभं राहावं, देवाला पाहावं आणि देवाला हृदयामध्ये साठवून नामचिंतन करत घरी यावं आणि तेच नामचिंतन करत 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 त्या ठिकाणी दिवस घालवावा. आणि त्या नामचिंतनाचं सामर्थ्य इतके झाले की स्वतः त्या नामचिंतनाकरता भगवंताला जनाबाईपाशी यावं लागलं महाराज. आणि त्या नामचिंतनाकरता, त्या नामचिंतनाच्या प्रेमाकरता, कारण जनाबाई महाराज काम करत असताना नामचिंतन घ्यायचे. आता जनाबाईंची कामं काय होती महाराज? उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाला चैन पडत नव्हती. शेजारती झाली की देव त्यांच्या घरी यायचे आणि देव आल्याबरोबर जनाबाई महाराज झोपलेले असायच्या दिवसभर कामं करून कटाळून जाऊन, पण जनाबाईच्या मागं लागायचे. देव म्हणायचे उठा उठा, उठे ओ जनाई घेई ओ दळण. कशा करता? आवडीचे गाणे गावगीती. घरात काय खायला नव्हतं म्हणून दळत नव्हते, मग आवडीचे गाणे गावगीती, आवडीने गाणं. कारण दळण करायचं म्हणलं की काय होतं? जातं. आता काही राहिलं नाही, जातं 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 जातच म्हणला, थांबतच नाही म्हणला. पूर्वीच्या काळात जातं असायचं, दळण करायचं, त्याच्यावर गाणी म्हणायचे आणि ते भगवंताला म्हणलेले गाणे आवडायचे. पण भगवान त्या ठिकाणी यायचा आणि त्या प्रेमसुखाची प्राप्ती करण्याकरता, त्या अभंगाची प्राप्ती करण्याकरता देव स्वतः नुठल्या माने खाली घाली हात. आपणच जनाबाईला उठून बसवावं. अंगीने सबत लुगडे, ते असे पदर खाली आलेला असायचा, तो भगवंताला नीट करायचा आणि जनाबाईला उठून बसवायचा. मग देवाचा हात लागल्याबरोबर भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. भगवंताचा हात लागल्याबरोबर विजेसारखं चणकन एकदम अंगामध्ये शक्ती निर्माण यायची. मग जनाबाई महाराजांनी ते दळण घ्यावं आणि दळण घेऊन भगवंताच्या मुखाकडं पाहावं आणि भगवंताच्या मुखाकडं पाहून मग गाणी म्हणावी महाराज, अभंग म्हणावी. पंढरी माझे माहेर साजनी ओव्या कांडणी पांडुरंग. भगवंताकडं पाहावं, अभंग म्हणावे. अभंग बोलता बोलता एकदा ज्ञानोबराय आले. स्वतः ज्ञानोबराय आले आणि पाहिलं अभंग चालले दोघाचे, अभंग म्हणतायत. कारण जात्यावरचं कसं असतं, एकाने पुढं म्हणायचं असतं आणि दुसऱ्याने त्याला रिवडणं, त्याला मागं रिवडणं म्हणतात, दुसऱ्याने म्हणायचं असतं, तसंच म्हणायचं असतं. आणि म्हणता म्हणता एकदम जनाबाईच्या मुखातून पांडुरंगामुचा पिता, रुखमाबाई आमुची माता, हा अभंग सुरू झाला. आणि भगवंताने तसाच म्हणला माग, पांडुरंगामुचा पिता, रुखमाबाई आमुची माता. ज्ञानोबाने हात धरला देवाचा. देवा काय म्हणताय म्हणले? पांडुरंग आमुचा पिता एक वेळेस ठीक आहे म्हणले, कारण तू सगळं निर्माण केलंय, तू तुझा बाप होऊ शकतो म्हणले. रुखमाबाई आमची माता कशी काय म्हणली तुझी? आता तुझी बायकोही म्हणली, ती पत्नी तुझी. भगवंताला कोडं कळलं. म्हणजे आपण म्हणलो नाही, आपल्याकडून या जात्याने म्हणून घेतलंय म्हणले. पण आता कसं करायचं म्हणले? कसं आहे म्हणले, व्यवहारामध्ये सोनाराने जर कान टोचले तर पोरगं जास्त रडत नाही, नाही का? म्हणजे आपण सांगितलं ह्या जात्याचा गुणधर्म आहे, खुंट्याचा गुणधर्म आहे, तर ज्ञानोबाला काय कळणार नाही म्हणले, जे ऐकून घेणार नाही म्हणले आपलं. कारण ते ज्ञानी आहेत आधीच, तर्कशास्त्र कुठनं कुठं लावतील काय सांगता येत नाही म्हणले. मग त्यांनाच प्रत्यक्षात अनुभव द्यावा म्हणले. ज्ञानोबाला सांगितलं, माऊली म्हणजे बसा, तुम्ही स्वतः दळण करा म्हणले. बराच वेळ झाला म्हणले, आता जवळजवळ 2 तास होत आले ना कीर्तन. म्हणजे बराच वेळ झाले, माझाही हात दुखा लागलाय म्हणले आता दळून दळून. हां बसा म्हणले तुम्ही आता जरा. तर देवाची आज्ञा होती. ज्ञानोबराय बसले खाली आणि ज्ञानोबराय बसल्याबरोबर त्या ठिकाणी दळणाला सुरू केली जनाबाईंनी. आणि जनाबाई महाराजांनी देवाकडे पाहता असताना ज्ञानोबराकडे पाहिलं समोर. ज्ञानोबराय बसलेत समोर. ज्ञानराज आहेत, ज्ञानांची योगी असणारे, ज्ञानराज योग्याची माऊली असणारी. आणि ज्ञानोबरायकडे पाहिल्याबरोबर एकदम अभंगाला पलटी मारली. अभंग बघितला आणि अभंग बदलल्याबरोबर ज्ञानोबराकडे पाहता असताना एकदम जनाबाईंच्या मुखातून विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा
विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरणी यादाने मरणी यादाने बापा माझ्या ज्ञानेश्वरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरोळिया जावे मरोळिया जावे विवेक साधला विवेक साधला विवेक सागरा मुंबई आहे विवेक सागरा विवेक सागरा हे आमचा असा आहे नियम विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा विवेक सागरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरोनिया मरोनिया जावे मरोनिया जावे बापा माझ्या ज्ञानेश्वरा बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरोनिया जावे जावे मरोनिया डबल प्रमाणात मलाही फार हाऊस आहे हो पण माझं लक्ष चाललंय घड्याळाकडे आणि हे तर काटा सरकला की सगळं सरकते मला मोबा दिली का नाही 2-3 तासाची अजून नाही 3 तासाची तर मग मी सगळं चरित्र सांगतो असं पण कोणाला कुठं लांब लांब जायचं असतंय करायचं असतंय हिथं का कीर्तन करायचं म्हणजे थोडं काट्यावर करावं लागतं म्हणून जरा उरक्त घेतलं तुम्ही खरं असो ठीक आहे काही हरकत नाही आणि त्यातनं आमचे नियम पडतात सिंगल म्हणायचं नाही डबल म्हणलं पाहिजे विवेक सागरा सख्या माझ्या बापा माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या बाहेरच्या गात्यातला पाठ आहे बापा माझ्या ज्ञानेश्वरा मरोनिया जावी बा माझ्याची पोटावे जनाबाईंनी म्हणल्याबरोबर ज्ञानोबारांनी तसंच म्हणलं मग देवाने हात धरला ज्ञानोबारा काय म्हणताय म्हणले तुम्ही स्वतःला विवेक सागर म्हणून घेताय म्हणले तुम्ही ज्ञानोबा म्हणजे मी म्हणलं नाही मग की जात म्हणून घेते म्हणले माझ्या नामचिंतनाचा अधिकार होता महाराज आणि त्या नामचिंतनाचा अधिकार म्हणले रात्रंदिवस मज पासी दळू कांडू लागला अशी भगवान त्या गुढी घेण्याकरता जनाबाई महाराजांपाशी रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून झाड लोट करी जणी केर भरे चक्रपाणी पाटी घेऊन या शिरी निवून या टाकी दुरी जनाबाई उठल्याबरोबर पर्यंत झाडून काढायची आणि ती झाडून काढत असताना भगवंताने सगळा केर घ्यावा पाटीत गोळा करावा कशा करता माझ्या भगवत भक्ताच्या घरातला केर आहे माझ्या भगवत भक्ताच्या घरातली रजक्कन आहे म्हणून ते आपल्या मस्तकावर धारण करावी आणि ती लांब नेऊन टाकावी कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी नेऊन या टाकी दुरी इतका अधिकार त्या रजक्कनाचा होता महाराज आणि ती जनाबाईने कामं करावी रानात जावे शेणी वेचू गेली राना पाठीमागे उभा काना शिनी वेचण्याकरता गेली ती शिनी वेचण्याकरता गेल्यानंतर आता भगवान बरोबर होता भगवंताला का 1 का 2 4 हात होते किती होते हात हो सहस्त्रपादा सहस्त्रकरा शिरसागरा शेषसेना नाही का भगवंताला हजारो हात असल्यामुळे हात फिरवस तर शिनी गोळा व्हायची हे ढीग लागायचं म्हणजे ढीग लागत असताना जनाबाई काही एकट्या जात नव्हत्या मग गंगूबाई ठकोबाई सकोबाई रामाबाई असाच्या बरोबर सगळ्या गेलेल्या त्या सगळ्या विचार करायच्या माझ्यापेक्षा हिच्या गौऱ्याचा ढीग जास्त कसा यथा कथाच्या आपल्या चोरती का काही भांडण सुरू झालं का ग म्हणले तू घेते का माझ्या गौऱ्या जनाबाई महाराज म्हणले मी कशाला घेते तुझ्या गौऱ्या म्हणले माझी मी गोळा करते अगं म्हणले आपण सगळे मिळून गोळा करू लागलेलो आहे
आमचा सगळ्यांचा ढीग सारखा दिसतो तुझाच जास्त दिसतोय म्हणले. भांडणं सुरू झाली आणि भांडणं आता ती बायकाची भांडणं पूर्वीच्या काळातली, आताची नाही, पूर्वीच्या काळातली. मग पदर खोचून बांगड्या मागं सरकून नाही का एकमेकाला ती भांडणं सुरू झाल्याबरोबर तेवढ्यामध्ये कबीर महाराज जनाबाईंची महती ऐकून काशीवर नेता आलते. जनी जनी सब कुछ कहे नाही का नामदेव की दासी. जनाबाईचा अधिकार ऐकला. जनाबाई बरोबर देव कामं करतो, जनाबाई बरोबर देव दळण करतो, अमुक तमुक सगळं ऐकून देव त्या कबीर महाराजांना वाटलं की आपण जनाबाई महाराजांचं दर्शन करावं, अनुग्रह घ्यावा म्हणून इकडं आले. तर विचारलं जनाबाई कोटा म्हणजे जनाबाई नाही म्हणजे तिकडे गेली म्हणजे रानामध्ये शिनी व्यसन्या करत. तिथं आली, ह्यांची बघितली भांडणं चाललीत. म्हणजे ह्यातले जनाबाई ही भांडती का नाही म्हणले, ती जनाबाई म्हणली. कबीर महाराजांनी हात जोडले म्हणले चला आपलं काही तर काम नाही म्हणले, कारण भांडणारे संत नसतात म्हणले. पण तेवढ्यामध्ये कबीर महाराज थांबवलं. कोणी जनाबाईंनी थांबा म्हणले. आणि कबीर महाराज थांबवून तुम्ही न्याय करा म्हणले. काय न्याय करा, माझ्या गौऱ्या ह्यातल्या काढून द्या म्हणले बाजूला. कबीर महाराज म्हणले येड लागलं का, त्याच्यावर का ब्रँड आहे का शिक्का आहे का काय आहे काय म्हणले. गौरी गौरी म्हणले, शेणाची गौरी शेणी टाकलेली गोराणी म्हणले, त्याच्यावर काय कशी ओळखायची कशी म्हणले. जनाबाई महाराज म्हणले माझी गौरी सामान्य नाही म्हणली, माझी गौरी मुकी नाही आहे, मग माझी गौरी स्वतः बोलते म्हणली. कबीर महाराज शंका आली जरा. म्हणजे काय प्रकार आहे हो म्हणले. बघा तर तुम्ही ऐकून म्हणले कानाला लावा म्हणले गौरी. ज्या गौरीतून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामचिंतन येईल ती गौरी माझी म्हणली, ज्यातनं येणार नाही ती दुसऱ्याची म्हणली. कबीर महाराजांनी खाली बसले, कानाला गौरी लावली, श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणली की बाजूला टाकायची. जी गौरी बोलत नव्हती ती बाजूला टाकायची. बघता बघता ढीग झाला. मग सगळ्यांना कळून चुकलं की जनाबाई महाराजांचे हात काही सामान्य नाहीत. जनाबाई महाराजवर भगवान सुद्धा त्या ठिकाणी कामं करतो. त्या कामं करण्याचं कारण नामचिंतनाची गोडी, आणि ते नामचिंतन घेण्याकरता त्या ठिकाणी यायचे. जनाबाई महाराजवरही काम करायचे. तुकोबाराय म्हणतात नामदेवाच्या अवतारात आम्ही तेही केलं. त्या नामचिंतनाच्या जोरावर देवानी मला जागासुद्धा दिली बरं. हां, नामदेवाला स्वतः भगवंतानी आपल्या विटेवर उभा केलं. नामचिंतनाची शक्ती होती महाराज. ज्यावेळेस दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला गोनाबाईंनी उठवलं नामदेवाला. उठा नामदेव महाराज, दिवाळी आली म्हणले, उठा. आणि उठवल्याबरोबर म्हणले काय आज दिवाळी, देवाला आणू का, आण म्हणले. पळत पळत नामदेवा रावळात गेले. चला देवा म्हणले आमच्या घरी. हाती धोरणी देवासी चला मुचे घरासी. देवाला हाताला धरण नेलं. देव म्हणल्यावर थांब 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 म्हणले, दिवाळी पुजारी येतील, काकडा करतील, तर विटेवर मी नसलो तर ती मला माहीत नाही म्हणले. देवा तुम्ही आमच्या घरी आला पाहिजे, चला. हट्टी भक्त होती, काय करताय. देव म्हणले आपण थोडं कॉम्प्रोमाइज करू म्हणले. कॉम्प्रोमाइज म्हणजे मी तुझ्या जागेवर उभा राहतो आणि मी तुझ्या जागेवर उभा राहतो, तू माझ्या जागेवर उभा राहा आणि मी तुझ्या जागेला घरी जातो म्हणले. बरं बरं म्हणले ठीक आहे. नामदेवाला उभा केलं. उभा राहा म्हणले विटेवर. नुसतं विटेवर उभा राहायचं नाही, मग हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. बघ म्हणले विटेवर उभा राहायचंय, गपचूप उभा राहायचं म्हणले, काही हालायचं नाही. मुंगळा आला, मुंगी आली, नाकात गेली, कानात गेली तरी हालायचं नाही. नाही देवा हालत नाही, जावा म्हणले घरी. देव म्हणले थांब. कुंची दिली, शाल दिली, तुळशीचा कंठा दिला घालायला. देवाने सांगितलं नामदेवा गपचूप उभा राहायचं बरं का म्हणले, काकडा होईल. हो देवा म्हणले घरी जावा. काकडा झाल्यानंतर पुजारी कपडे काढतील, अंगाला तेल लावतील, उठणं देवा घरी जावा. अरे सांगतो म्हणजे नियम. उठणं लावल्यानंतर पहिल्यांदा पाणी घालतील, गरम असल गार असल वरडायचं नाही, शांतपणे फक्त सहन करायचं म्हणले. बरं 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 देवा म्हणले काय हरकत नाही. गरम पाण्यानंतर केशर पाणी घालतील, कस्तुरीचं पाणी घालतील, दूध घालतील, दही घालतील, मग देवा घरी जावा ना म्हणले पटकन, आपल्याला वेळ नाही म्हणले जास्त, घरी जावा तुम्ही आधी म्हणले. भगवंताला सांगत असताना देवानी सांगितलं लोण्याचा गोळा लावतील तेवढा मात्र खाऊ नको म्हणले, एवढं सांगायचं म्हणले. बरं बरं म्हणले देवा जा. नामदेवालाच ठेवलं तिथं देव स्वतः निघून आले घरी. आणि घरी आली गोनाबाई वाट बघत होत्या, नामदेव कधी येतात, देव कधी येतात. दोघाली पाठ मांडलेली होती, रांगोळ्या काढल्या होत्या, उठणं तयार ठेवलं होतं. देव म्हणले हां उरका म्हणले, पट 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 उरकायचं काय असेल ते म्हणले, लवकर म्हणले. वा रे वा देवा म्हणले. नामदेव कुठं आहेत म्हणले. नामदेवाला विटेवर उभा केले म्हणले. विटेवर काय देवा म्हणले, वर्षासारखा सण, दिवाळीचा सण, एकुलतं एक माझं पोरग आहे म्हणले, आणि त्याला सोडायचं, तुला नऊ घालायचं, तुला उठणं लावायचं, तुला फराळाचं द्यायचं, जमत नाही म्हणले देवा. देव म्हणला तेलही गेलं आणि तूपही गेलं का, हिथं थांबावं काय मिळलं ना, तिकडं जावं, काकडा सुरू झाला असेल म्हणले. चला म्हणले काय हरकत नाही, आपलं स्वरूप कसं दिसतं हे आपण बघावं म्हणले. आज
स्वतः नामदेरा उभा राहिलेत, बघितलं जाऊन. आणि नामदेराला बघितल्याबरोबर देखिला देखिला देवा आधी देव बरवा, समाधान जीवा पाहता वाटे घे माय. वा वा म्हणजे माझे भक्त माझ्यापेक्षाही सुंदर दिसतात. गोणाबेल दाखवलं, बघ 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 म्हणले, तुझं पोरगं तिथं उभा केलं म्हणले गागं. आता प्रत्येक आईची इच्छा असते नाही का, प्रत्येक आईची इच्छा असते की आपलं पोरगं कुठंतरी गटारीत पडावं, असं असतं का हो? अशी नसते. आपलं पोरगं कोणीतर उच्च स्थानावर मोठा साहेब व्हावा, त्याच्या हाताखाली 2-4 साहेब सलाम करण्याकरता असावे. नामदेराला बघितलं देवाच्या जागेवर, चल 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 देवा म्हणले, तुला आता उठणं लावते म्हणले, चल. घरी आणलं, हाती धरुणी देवासी चला मुचे घरासी, देव घरासी आणले चंदन पाटी बैसविली, गोनाईने उठणे केले, दामू सेठीने नाणिले, पदरमात्याचा काढीला, बाळनंदाचा पुसला. देवाला घरी आणलं, पाठ मांडलेला होता, त्यावर बसवलं, उठणं लावलं, नऊ घातलं, पदरमाथ्याचा काढीला. काय शब्दच जाणावे महाराजांचे, पदरमाथ्याचा काढी. आता ते पदराचं सुख गेलं महाराज, मी मगाशी सांगितलं, सुख राहिलं नाही. पहिल्या काळात टावेल नव्हते, आई आपला पदर काढून अंग पुसायची नाही का लेकराचं. त्या बाळनंदाचा पुशीला भगवंताला पुसलेला आहे, खाली घेतलेल्या देवाला फराळ दिला. आणि देवळामध्ये नामदेराचा सोहळा सुरू झाला, काकडा झाला, अंगावरचे कपडे काढले, तेल लावलेलं आहे, उठणं लावलेलं आहे, केशर पाणी, गरम पाणी, कस्तुरीचं पाणी झालं, दही घातलं, दूध घातलं, मध घातला, आणि लोण्याचा गोळा 1/2 किलोचा मुखाला लावला, खडी साखर वर्ण लावली, आरती सुरू झाली. कर्पूर गौरम करुणावतारम. आणि तेवढ्या आरती व्हायला का अर्धा मिनिट 1 मिनिट लागतो. आणि तेवढ्यामध्ये ते लोण्यामध्ये ती खडी साखर विरघळून ती मधुर झालेलं गोड 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 अगदी आतल्या चुरू 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 लागले चोकायला. आणि आतल्या चोखता चोखता नामदेराकडे बघितलं, अरे देव लोणी खायला लागला, देव लोणी खायला लागला. आपल्याला काय राहायचं म्हणले परत देवाने खाल्ल्यावर. सगळं नीट बघितलं की नामदेरा दिसले. नामदेरा दिसल्यावर त्या पुजाऱ्यांना आनंद वाटला. का तुका म्हणे संत सेवा नाही का, आपल्या हातून संत सेवा घडली, काहीतरी माझं पूर्वजाचं भाग्य पूर्वपुण्याई होती म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा टसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलं. देवाच्या जागेवर नामदेरानं उभा केलं आणि त्यांची सेवा माझ्या हातून घडली म्हणली. काय आमचं पुण्य असेल, काय आमचं पुण्य असेल म्हणली. देवाची पूजा वगैरे झाली, देव आले, विटेवर उभा राहिले. मला सांगायचं काय, भगवंतानी नामचिंतनाच्या सामर्थ्याकरता भक्ताला आपली जागाही दिली. महाराज तुकोबारे म्हणतात तेही नामचिंतना करताच झालं, आणि माझा अवतार सुद्धा नामचिंतना करता तुकोबाऱ्याचा झाला. आणि तुकोबारे म्हणतात त्याही युगामध्ये मी सगळ्या नामचिंतन करण्याकरता सांगितलं. हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबारे म्हणतात मी सगळ्याला सांगितलं, कारण नामचिंतन घेण्याकरता सगळ्याला अधिकार आहे. या रे लहान थोर याती भरते नारी, करावा विचार नलगे चिंता कोणाची. का तर तुकोबारांना तळमळ होती, जगाचं कल्याणाची तळमळ असल्यामुळे तुकोबाराने सगळ्याला प्रश्न केला. सांगा विनवितो तुम्हासी संत मंत सिद्ध ऋषी. सगळ्यांना हात जोडून विनंती केली, सांगा ह्या कलियुगामध्ये असं कोणतं साधन आहे की ज्या साधनाने ते सगळ्यांचाच उद्धार होईल. मग सगळ्यांना जमा केलं महाराज. संतांची सभा त्या ठिकाणी घेतली आणि संतांची सभा घेऊन सगळ्याला विचारलं, सांगा ह्या कलियुगामध्ये काय साधन केलं पाहिजे. प्रत्येकाने सांगावं, आपापलं साधन सांगावं. पण तुकोबाराय म्हणले सगळ्यात सोपं साधन सांगा. मग सगळ्या साधनाचं मंथन करून त्या ठिकाणी ज्ञानदृष्टी अवलोकिले नाही का, त्या ठिकाणी ज्ञानदृष्टीने त्याचं अवलोकन केलं, त्याचं मंथन केलं. आणि त्या मंथनातून एकच ते एक श्रीहरीचे नाम, त्या ठिकाणी भगवंताचं नाम त्या ठिकाणी काढलं. संत एकांती बैसली सर्व सिद्धांत शिव दिले नाही का, ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढले निवडून. त्या ठिकाणी ते निवडून एक भगवंताचं नामचिंतन काढलं. आणि ते नामचिंतन सगळ्याला सांगितलं. बाबा हो लागून या पाया विनवितो तुम्हासी, करी टाळी बोला मुख्य नाम. सगळ्याला सांगतो, कारण हे सगळ्यात सोपं साधन आहे. या साधनापेक्षा कलियुगामध्ये दुसरं तिसरं कुठलंही साधन, नामचिंतनाच्या शिवाय दुसरं तिसरं कुठलंही साधन नाही, सोपं नाही. म्हणून तुकोबाराने अभंगामध्ये पहिल्यांदा सांगत असताना कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकोबारे म्हणतात ह्या कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण लील भेटी. या कलियुगामध्ये नामचिंतन केलं तरच, आणि ते भगवंताचं नामचिंतन सोपं असल्या कारणानं चांगलं आहे, गोमटा आहे. कीर्तन म्हणजे नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन चांगलं आहे. दुरुक्ती करून सांगतात शास्त्राने दोष आहे,
तरी स्वतः तुकोबाराय म्हणतात ते कीर्तन चांगलं आहे, ते कीर्तन चांगलं आहे. कोणतं? ज्या नामचिंतनाने आपली काया होयांग हरिरूठोबार रघुमाई रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई रघुमाई विठोबार विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई जय जय विठोबार रघुमाई जय विठोबार रघुमाई जय हरि विठ्ठल श्री विठोबार रघुमाई जय विठोबार रघुमाई जय विठोबार रघुमाई जय विठोबार रघुमाई कुंडली हरि विठ्ठल श्री विठोबार रघुमाई विठोबार 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 कीर्तन चांग होयांग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. ते कीर्तन चांगलं आहे ज्या कीर्तनाने भगवान सुद्धा वेडा होतो, भगवान सुद्धा त्या नामचिंतनाकरता या ठिकाणी येतो, त्याची गोडी घेतो, प्रेम घेतो, प्राप्त करण्याकरता सर्व भाव विसरून जातो. आणि असं नामचिंतन घेतल्यानंतर काय होईल तुकोबाराने विचारलं. तुकोबारा म्हणतात बाबा ते नामचिंतन घेतल्याबरोबर होयांग हरिरूप आपलं शरीर हे हरिरूप होऊन जाईल, पवित्र होईल. पवित्र होईल म्हणजे अपवित्र असणारं शरीर ज्याची उत्पत्ती अपवित्रापासून झालेली, विटाळापासून झालेली आहे. मनुष्य जन्मला तरी विटाळ आहे आणि मेला तरी सुद्धा विटाळ आहे. जन्मल्यानंतर 10 दिवस सोयर पाळतात आणि मेल्यानंतर 10 दिवस सुतक पाळतात नाही का. विटाळातून त्याची निर्मिती झाली असल्या कारण नवे नवे शरीराचा विचार केला. ज्ञानोबराच्या एका शब्दात जर सांगायचं म्हणलं तर हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले गा, कृमी कीटकांचा संधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. रवरव दुर्गंधी अमंगळ आहे आणि अमंगळ असल्या कारण गहाण येते महाराज. 9 द्वारातून गहाण वाहती नुसती. नवा ठाई फाटून गेली ती तो आमासी दिली रे नाही का. 9 ठिकाणी घाण आहे आणि ती 9 ठिकाणी वाहत असल्यामुळे किती वेळा आंघोळ केली म्हणजे अंगाचा सुगंध येतो, येत नाही महाराज, घाणच वाहते. नाक किती वेळा शिकरलं म्हणजे बंद होईल शिंबुडी यायचा, होत नाही. कानातनं मळ कितीही काढा, चिपडं किती वेळा काढा महाराज. एखादी जखम झाली त्याच्याकडे 2 दिवस जर आपण बघितलं नाही तर 3ऱ्या दिवशी मनुष्य म्हणतोय जरा लांब सर वास यायला म्हणतो का. त्यातनं रक्त वाहतं, पू वाहतं, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. तुकोबाराय तर म्हणतात शरीर म्हणजे शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोटार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर म्हणजे दुर्गंध आहे, रोग आहे. किती रोग आहे तो महाराज, अनेक रोग आहेत. हे रोगाचे नावं सांगता सांगता रात्र निघून जाईल, पण रोग थांबतील का? रोग थांबत नाही. एक रोग आला तर 3 महिने बंद पडलं. असे अजून किती रोग असतील? भरपूर रोग आहेत. आणि रोग असल्या कारण तुकोबाराय म्हणतात भांडार आहे, भांडार नुसतं नाही, कोठार आहे. कोठार भांडार कशाला म्हणते, ज्यातनं काही संपतच नाही त्याला भांडार म्हणलं जातं, कोठार म्हणलं जातं महाराज. आणि अशा शरीरापासून अनेक रोगाची निर्मिती होती, दुःखाची निर्मिती होती. पण काय, पण म्हणलं की सगळं मागचं विसरावं लागतं नाही काय. पण म्हणलं की सगळं विसरून जावं लागतं. पण काय, ह्याच शरीरानं जरी दुःखाचं कोटारा असलं, रोगाचं भांडारा असलं, दुर्गंधीची थार असली तरी सुद्धा शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य केले होईन शरीरे साधिले परब्रह्म. नरदेह निधान
लागिले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होई जे म्हणती तरी का चित्ती न धरावी. तुकोबाराय म्हणतात नरदेह निधान, निधान म्हणजे ठेवाय आपल्याला संपत्ती आहे आपल्याला मिळालेली आहे नरदेह, आणि तो नरदेह मिळाला असल्या कारणानं याच देहानी याची देही घडे देवाचे भजन, नाही का. अन्य कुठल्याही देहाला ते भजन घडत नाही, नामचिंतन घडत नाही. म्हणून या देहाला मिळाला नरदेह मिळालेला आहे, आणि त्या नरदेहालाच आपण त्या नामचिंतन घेण्याकरता सांगावं लागतं, करावं लागतं. आणि सगळ्यामध्ये मन, त्या मनाला एकत्र करून त्या नामचिंतनाची गोडी लावून त्या शरीराला हरिरूप करावं महाराज. कारण मन कसं आहे पळणार आहे, मन थांबतं का. छोटा दृष्टांत देतो आपली सेवा आपण आटपती घेतो बरं का. मन आहे, मन आवरत नाही, पण मनाला बांधावं लागतं, सांगावं लागतं. हां, पौराणिक भाव होते एक पौराणिक बुवा, ते पौराणिक बुवा गोष्ट सांगायची, म्हणजे महाभारत कथा, रामायण कथा वगैरे सांगायची, प्रवचन करायची रोजच्या रोज. चातुर्मासाचा नियम असलेला, आणि त्या चातुर्मासामध्ये कथा चाललेली सगळी ऐकायला यायची पुराणमध्ये. आणि त्या पुराण ऐकण्यामध्ये श्रोत्यामध्ये एक मोठ्या घरच्या बाईसाहेब यायच्या, खूप मोठ्या होत्या, त्यांचे पती साहेब होते. आणि साहेब असल्या कारण त्या बाईसाहेबांना काय म्हणायचं, साहेबीन बाई, नाही का. डॉक्टरच्या बायकोला काय म्हणतो आपण, डॉक्टरीन. मास्तरच्या बायकोला मास्तरीन, वकिलाच्या बायकोला तसं साहेबाच्या बायकोला साहेबीन म्हणावं लागतं. त्या बसल्या पुढे येऊन रोज ऐकायच्या, करायच्या. होत हळूहळू प्रवचन संपत आलं बरं का. कीर्तन नाही अजून, कीर्तन अजून लांब आहे. प्रवचन संपत आलं, वेळ संपत आला. त्या बहिणी विचार केला आपण महाराजांना घरी नेलं पाहिजे. आता 4 महिन्यामध्ये प्रवचन संपून जाईल, चातुर्मास संपत आला, दिवाळी झाली म्हणले आता. मग आपल्या घरी न्यावं, दान दक्षिणा काय असेल ती जीव त्यांना घालावं, करावं इच्छा निर्माण झाली. महाराजांना हात जोडले आणि विनंती केली, महाराज आमच्या घरी अशा अशा कार्यक्रमाला तुम्ही या. बाई अजून चातुर्मास संपलेला नाही आहे, मग तुमच्या नियमामध्ये मी सगळा स्वयंपाक करते. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे कांदा लसूण चालत नाही, वांग चालत नाही वगैरे वगैरे. सगळं ठरलं, दिवस ठरला. रविवारचा दिवस काढला, सुट्टीचा काढला, कारण साहेब घरी असणार, साहेब पंक्तीला बसतील म्हणून रविवारचा दिवस निवडला. आणि शनिवारी नेमकं साहेब घरी येताना, ऑफिस सुटलेलं गाडीतनं येताना, शेतातून निघत असताना एका शेतकऱ्यांनी काळी कुळकुळीत कृष्णकांची वांगी इकायला आणली होती. आणि ती साहेबांनी बघितली, दुरडीवर वांगी घेतली एकत. काय किलो 2 किलो घ्यायची तेवढी घेतली, घरी आले, हाक मारली. ऐकलं का, पूर्वीच्या काळात होतं बरं, आता नाही. आता काय वेगळं आहे. आता हाक मारतं का कोण, खरं सांगा बरं, कोणी मारत नाही हाक आता. ऐकलं का, बाहेर पळत आले. आता कसं आहे, हा सकाळी उठलेला असतो, झाडून काढतो, पाईप लावतो, पाणी भरतो. पाणी भरल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंपाकघरात जातो, गॅस पेटवतो, चहा करतो, आपण स्वतः पितो, एका कप बशीमध्ये भरून घेतो, बेडरूममध्ये जातो. उठा राही माता तुम्हा येऊ द्या दया. आताची परिस्थिती अशी आहे, हितली नाही बरं, आमच्याकडची सांगतो. आताची परिस्थिती अशी आहे. पूर्वीच्या काळामध्ये बायका नवऱ्याने हाक मारल्यानंतर ओ देत होत्या. पतीच्या मता, मी सांगत नाही, माझ्या पदरचं सांगत नाही, पतीच्या मता अनुसरून या पतिव्रता. पूर्वीच्या काळामध्ये ओ देत होत्या. बाहेर आल्या पळत पळत, काय पाहिजे, ही वांग्याची पिशवी हातात दिली, ही वांगी आहेत, मग उद्या रविवार आहे, हां चांगला बेत करा, खमंग वांग करा, मसालेदार वांग करा. तिला प्रश्न पडला काय करायचं आता. बरं ठीक आहे म्हणले, काय काय असं ना, तुमची इच्छा आहे ना म्हणले, करू म्हणले, काहीतरी बघू म्हणले. महाराजांना पण बोरवले, ठरल्याप्रमाणे महाराजांचा दिवस उजाडला. त्या ठिकाणी काय असेल ती पूती वगैरे झाली. महाराज बरोबर घड्याळ लावून आले, आणि बरोबर आल्याबरोबर आता महाराज घरी आल्यानंतर काय कमी आहे का, मग अत्तरदाणी, गुलाबदाणी, 10-5 माणसाची दानादानी सुरू झाली. महाराज त्या ठिकाणी बसाला पाठ, टेकाला पाठ, ताटाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी वात फट उदबत्याचा घमघमाट केला. पण गप तर बसावं महाराजांनी. ताटातल्या वाट्या मोजायला चालू केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बस झाला. आता म्हणले 10 वाट्या मोजल्या, आपल्या वाट्या मोजल्या, ते मोजल्या, साहेबाच्या पण वाट्या मोजल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11पर्यंत नेत नाही मी, पण 11 वाट्या मोजल्या. 11 वाट्या मोजल्या. तर्कशास्त्र शिकले होते, वेद शिकले होते, त्यामुळे तर्क सुरू झाला. माझ्या ताटात 10 वाट्या आहेत, ह्यांच्या ताटात 11 वाट्या आहेत, कसं काय झालं असं. एकतर विसरल्या असतील, नाहीतर एकतर जास्त झाल्या असतील, काहीतरी होईल म्हणले, बघू म्हणले पुढं काय असेल ती. बाईसाहेबांनी मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबरी, भाज्या सगळं वाढलं. आणि भाज्या वाढल्या, भात वाढला, तूप भरपूर वाढलं बरं का, मागासारखं वाढलं नाही, भरपूर वाढलं तूप.
आणि तूप भरपूर वाढत असताना ते वाट्यामध्ये पदार्थ वाढता वाढता एक वाटी शिल्लक राहिली होती. कोणाची? साहेबाची ताटातली. आणि साहेबाच्या ताटातली वाटी शिल्लक बघितल्यावर महाराजांच्या जीवात प्राण आला. वा वा म्हणले, बरं झालं म्हणले, काय हरकत नाही. म्हणजे एक वाटी जास्त झाली, मी तर्क लावलेला बरोबर होता म्हणले. झालं आपलं पुंडलिकावर हरी विठ्ठल झाली. मुखामध्ये घास घातला आणि मुखामध्ये घास घातल्याबरोबर त्या बाईसाहेबांनी आत म्हणून भांडं बाहेर आणलं आणि भांड्याचं झाकण उघडल्याबरोबर नाक बेकार हो सगळ्यात. खमंग वास आला महाराज. त्या खमंग वास आला होता. काय तर वास सांगायचा आता, इथं बनवून सांगायला वेळ नाही. करणारी तशी होती, म्हणजे दिखणी नव्हती पण सुगरण होती. सुगरण असावी महाराज. डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला, असं नाही होत. करणारी चांगली होती, सुगरण होती, अन्नपूर्णा होती. जेवणारा आणि रसज्ञ ज्ञानोबराय वर्णन करतात, मी माझं पदार्थ सांगत नाही. सुगरण होती स्वतः. आणि सुगरण असल्यामुळे ती वांग केलेलं महाराज, भरलेलं वांग केलेलं, त्यामध्ये कांदा काय, लसूण काय, मिरची काय, सगळा तिळाचं कूट काय, शेंगदाण्याचं कूट काय. तोंडाला पाणी सोडू नका, अजून वांग व्हायचं आहे बाजारात. खमंग कांदा भाजून वगैरे घातलेलं वांग केलं, त्याचा वास सुटला एकदम. आणि वास सुटल्याबरोबर त्या चलबिचल झालं मन. आता काय करायचं, वांग तर मिळालं पाहिजे. पहिल्यांदा वाढलं, जाऊ दे म्हणले, आपल्याला काय करायचं, त्यांचं काय असेल ते खातील करतील म्हणले. एक झालं, दोन झालं, तीन झालं, एका मागं एक सुरूच झालं महाराज वांग. सपाटावर सपाटा, सपाटावर सपाट. जसं ती वांग साहेब खातील, जसा फुरका मारतील आदनाचा, तसं ह्याच्या अंतःकरणामध्ये चलबिचल चलबिचल चलबिचल. ती पौराणिक बोल वाटली की वांग मिळालं पाहिजे. आता मन बदललं, वांग मिळालं पाहिजे. वांग मिळालं पाहिजे म्हणल्यावर जोरात हाक म्हणली, बाईसाहेब बाईसाहेब. बाई पुढं आल्या. महाराज काय आणू द्या, बासुंदी, लाडू, चकली, काय नाही म्हणले. वांग चालत नाही म्हणले, पण वांग्याचं कडण आदन चालतं म्हणले आम्हाला. बाई घाबरली महाराज, धस झालं छातीमध्ये. महाराज काय सांगताय म्हणले तुम्ही, वांग काय वांग्याचं आदन काय एकच म्हणले. नाही म्हणले, आदन चालतं म्हणले, आणा. आता महाराजांनी सांगितलं सगळं चालतं म्हणले, आणा. नंतर आणा म्हणले. ठीक आहे म्हणली. वाटी आणली, खाली ठेवली. 4 महिने पोती ऐकली होती, सतसत विवेक बुद्धी जागी होती अजून. त्या बाईला वाटलं महाराजांनी फक्त काय मागितलंय, आदन मागितलंय, वांग मागितलं नाही म्हणले. मग ते वाढत असताना बाई हुशार असते महाराज, बरं का, सगळेच तुम्ही बरं का हुशार आहेत तुम्ही. किती प्रेम असू द्या नवऱ्याचं, किती पण प्रेम असू द्या, नवरा जेवायला बसावा, बासमती तांदळाचा गुरगुट्ट्या भात करावा, गरम गरम भात असावा, तूप वाढलेलं असावं. आणि दूध वाढत असताना नवऱ्यांच्या साईकडं बघावं आणि वाढ म्हणावं. खरं सांगा बरं, वाढतं का कोणी? शेंबूड पडला तरी हरकत नाही, पण महाग सरकली गेली पाहिजे. साई येते का पुढं? साई येत नाही महाराज. आता साईवर प्रेम नसेल सोडून द्या, पण पूर्वीच्या काळामध्ये साय, शेण, जावाई हे आवडीचा विषय होता बायकाचा. आता काय ते दूधही तसं राहिलं नाही, साई तशी राहिली नाही, सोडून द्या त्याचा विषय आता नाही आहे. पण बाई हुशार होती, ती बाई हुशार असल्यामुळं तिला वाटलं महाराजांनी आदन मागितलंय. वाटीमध्ये ते पातील वाकडं करत असताना, आदन वाढत असताना पळीचा दांडा आडवा लावला मधी. आणि पळीचा दांडा आडवा लावला कशा करता, वांग पडू नये म्हणून. पण महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. अहो बाईसाहेब बाईसाहेब, अक्कल हुशारीनं राजी खुशीनं ते वांग ताटात पडते, पडू द्या की म्हणले, तुमच्या काय बापात जाते म्हणले. मनाने बोलून दाखवलं का नाही. वांग खाण्यापासून मन आवरलं का? आवर नाही. परी हे अनावर, आवरिता आवडी, नाही का. मनाला आवर घालणं फार अवघड आहे. तर तुकोबाराय म्हणतात, मन काय एकदा ताब्यात आलं मग महाराज त्याची काय विषय नाही महाराज. मग त्या ठिकाणी भगवंताच्या चरणापाशी आता कोठे धावे मन तुझे चरण देखल्या. त्या मनाला विनंती करून, त्या मनाला सांगून या देहाला भगवंताचं नामचिंतन करायला सांगावं. आणि ते नामचिंतन घेतल्यानंतर होय अंग अपवित्र असणारं शरीर या ठिकाणी पवित्र होऊन जातं. आणि ते नामचिंतन घेत असताना देहाची अवस्था प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव या चरणाचा विचार कधी संधी मिळाली तर आपण पुढं करू, नाही का. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. नामचिंतन
नामचिंतनाच्या जोरावर तुकोबाराय म्हणतात, एक देशी जीवकळा हा सकळ सोयरा. तो नामचिंतनाने तो परमात्मा आपलासा होतो. आणि असलेली भीती 5 मिनिटच बसा फक्त, कोणी उठू नका. 5 मिनिटं, 5च मिनिटं बसा फक्त. तुका म्हणे ओरला दे उंदीर उंदीर. ती कीर्तनाला ऐकायला वा 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 वा. विठ्ठल विठ्ठल. वांग्याचा तुका वास म्हणे- तिला पण गेला. हा, वांग्याचा वास बहुतेक तिच्यापर्यंत आला असेल. असू दे असं, रस्ता दे तिला निघून जाईल. जाईल ती. हा, गेली गेली. शानी आहे ती, मुंबईची आहे. आमच्याकडची घुसलीच असते कधीच. हा, ही निघून गेली कडेनी. तुका म्हणे ओरला देव. हा, असणारी भीती, ही भीती इगळी बरं का. हा, ती घुस चावल का करल का, ही भीती वेगळी. तुकोबाराय म्हणतात खरी भीती मरणाची आहे. आणि ती मरणाची भीती निघून गेल्यामुळं तुका म्हणे ओरला देव, त्या ठिकाणी देवच होतो. म्हणून हा शरीर देवस्वरूप झाल्यानंतर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह तपाचे सामर्थ्य तपिन लामू चिरंजीव कल्प मातृपितृ भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर चतुर्भुज आहे. भगवंताची स्वरूपता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होती. आणि ती प्राप्त करण्याकरता तुकोबाराय म्हणतात ते कीर्तन चांगलं आहे. आणि त्या कीर्तनाने आपला देह पवित्र होतो. म्हणून नामचिंतन घ्या. कलियुगामध्ये नामचिंतनासारखं सोपं दुसरं तिसरं साधन नाही. म्हणून कीर्तन चांग होयांग हरिरूप नामदेव जनाबाई 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 नामदेव नामदेव पुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव. कीर्तन चांग होयांग हरिरू प्रेमे छंदेनाचे डोले हरपली देहभाव एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या ठाई प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव. कीर्तन सेवा झाली सेवा भगवान पंढराय परमात्मा रुक्मिणी माता नामदेवराय जनाबाई ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण नाम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल पुंडलीक हरी विठ्ठल ज्ञानदेव जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेडी वाकुडी उत्तरी क्षमा अपराध मारा नाही विचारिला करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया पैकी जय हरी. श्री अखंड हरिनाम सप्ताह आज 3रा दिवस. आजची प्रवचनाची सेवा हरिभक्त परायण कंक महाराज आजरेकर फड यांची उत्तरनीतीने झालेली आहे. त्याचप्रमाणे आजची कीर्तनाची सेवा ज्ञानेश्वर महाराज नामदास यांची होती. पण माऊली ज्ञानोबा राय यांचा 750वा जन्मोत्सव
आळंदीला चालू आहे, तेव्हा नाथांना विनंती केली, एकनाथ महाराज तुम्ही जेव्हा जोगेश्वरीला जावा आणि कीर्तनाची सेवा करा. म्हणून आजची कीर्तनाची सेवा नामदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे बंधू, त्याच फळाचे एकनाथ महाराज नामदास हे नामदेव महाराज हे 17वे वंशज आहेत. तेव्हा त्यांचं दर्शन घ्यायला कोणी विसरू नका, कारण संतांच्या संगती मनोमार्गतीने आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून संतांचं दर्शन घ्यावं, त्यांची सेवा उत्तम रीतीने वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले. आणि आजची सेवा आम्हाला कुठं कमी पडू दिलं नाही. याचं काय होतं, कीर्तनकार वेळेवर नाही आले की आमचं धाबत धनांत. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाथ महाराज येत आहेत, तुम्ही काय काळजी करू नका. जशी कंठाला मुळी लागली होती माऊलीच्या आणि नाथ महाराज गेले, त्याप्रमाणे नाथ महाराज या ठिकाणी धावून आले, त्यावर धन्यवाद. त्याप्रमाणे आजची जी भजनाची सेवा आहे, रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवाई सतीश सावंत, अष्टविनायक भजन मंडळ बुवाई जयेश परब. त्याचप्रमाणे उद्याची प्रवचनाची सेवा आहे हरिभक्त पारायण सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते संतोष सावंत महाराज जोगेश्वरी. आणि उद्याची सेवा जी आहे कीर्तनाची रुपेश महाराज राजेसरके, सर्वांना माहीत आहेत, आपले कोकण दिंडी समाजाचे मालक आहेत, ते येणार आहेत. आणि त्याचप्रमाणे उद्याची जी भजनाची सेवा आहे नवलादेवी प्रासादिक भजन मंडळ बुवा आहे संतोष दळवी इथं हजर आहेत. त्याचप्रमाणे की स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ आनंदनगर बुवा राजेंद्र राणे ते पण समोर बसलेले आहेत. सर्वांनी यावं. सर्व जे आलेले आहेत गुणवंत त्या सर्वांना, त्याचप्रमाणे आमचे सकपाळ महाराज आलेले आहेत, त्याचप्रमाणे संदीप सकपाळ आलेले आहेत, दळवी आलेले आहेत. सर्वांची काय नावं घेत नाहीत, पण सर्व गुणीजनांना असंच रोजच्या हजेरी लावावी आणि एकाचे 2 करून जावे ना. मालिका या ठिकाणी एक प्रासंगिक भजनी मालिका आहे. फक्त 5 मालिका या ठिकाणी आहेत उपलब्ध. अतिशय सुंदर अशी मालिका आहेत आणि त्याची किंमत आहे 150 रुपये फक्त. जर कोणाला हवी असेल तर कृपया ती आपण पैसे देऊन ही मालिका घ्यायची आहे. फक्त 5 मालिका शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे जे देणग्या दिल्या जातात ते आम्ही प्रवचन वेळेस वाचतो, कारण 10 रुपये 5 रुपये 20 रुपये किती लोकांची वाटणार. तेव्हा कुणाला काय दानदंड द्यायचे असते तर मठामध्ये सोय केलेली आहे. चहा केल्याशिवाय कुणी जाऊ नये आणि उद्या सर्वांनी अजून 2-2 माणसं घेऊन यावी. ज्ञानदेव